दॅट्स वाय ते आपण पाहतोय दोन्ही बॉल जे सीमारेषेच्या बाहेर गेले सर आणि दोन्ही बॉलवरती चौकार आलेत. एक वाईड आहे, त्यामध्ये नाव आहेत सध्या 9. एक ताबडतोड सुरुवात किरण पवारने मात्र करून दिले. 2 वार तर त्याने केलेलेच आहेत. आशिष मेहरुलच्या विरोधात एक मिड ऑफला एक मिड ऑनला चौकार. अटॅकिंग सुरुवात आपण सध्या तरी पाहतोय किरणकडून. SSCC डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे. हे कालही आपण बघितलं होतं जेव्हा दोन्ही डोंबिवलीच्या टीम होत्या सुपर 12च्या लास्ट मॅचमध्ये. तिकडे प्रेक्षकांनी एन्जॉय केलं होतं. मध्यरात्रीमध्ये कडाक्याची थंडी होती, मात्र एकही प्रेक्षक हल्ला नव्हता आपल्या जागेवरून. जबरदस्त मॅच ती एन्जॉय केली होती प्रेक्षकांनी. अंतिम रजनीमध्ये आपण आहोत सीझन 5च्या आणि हा आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा दुसरा सामना जिथे किरणने सुरुवात केली आहे. 2 चौकार आलेत आणि केतनने आता जागा बदलवली आहे. तो आला मिड ऑफला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. विशाल बॅकफुटला दामला होता, कट करायचं होतं बट बॉलमध्ये थोडासा बाउन्स होता आणि बॉल विकेट किपरकडे. अपेक्षित होतं किरण पवारला की हा चेंडू देखील थोडा बाहेर निघेल. जेव्हा चेंडू कट होतो त्यावेळी थोडी गती देखील कमी होते डिफ्लेक्ट झाल्यानंतर, परंतु हा चेंडू स्ट्रेटर वन होता. अगदी वेगानं सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातात. लॉफ्ट केल्या बॉलला एक्स्ट्रावर धावतोय कमलेश वेगाने. गुड फिल्डिंग. थ्रो देखील ज्या ऍक्शनने त्याने केलाय सुपर. एकच धाव. एक चांगलं क्रिकेट TDPL मध्ये अगदी आपला पाहायला मिळतंय. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला, कव्हर्स थोडं खाली होतं. कमलेश अगदी स्वीपर कव्हरला उभा होता, तिथून मात्र तो पोहोचला. साईड अँगलने हा फटका किरण पवारचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पहा कमलेश किती वेगाने धावत आला, ही त्याची ओळख आहे. आणि तितकाच चांगला थ्रो आशिष मेहरुलच्या हातात. हीच ती जागा कालच्या रात्रीमध्ये SSCC डोंबिवलीचा विजय पवारने जबरदस्त कॅच पकडली होती. सफल झाला. व्हॉट अ शॉट. पिक केलं लेंथला, फ्लिक करत असताना बॉटम हँडने डीप स्क्वेअर लेगकडे बॉल. चौकार. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला अनिकेतच्या बॅटमधून. पिंट्या जोशी कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत आणि ते देखील आनंद घेत आहेत या फटक्याचा. लाजबाब स्ट्रोक होता. पिकअप परत मनगटी फटका देखील चौकार. दोघांमध्ये एक मात्र आपण बघितलं तर बदल आहे, तो जरूर सांगू आपण. स्विच केलाय बट यावेळेला बॉलमध्ये बाउन्स नव्हता आणि लाईन पासून फार बाहेर गेला. त्यानंतर जेव्हा स्वतःला स्विच केलं होतं अनिकेतने. ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धाबा फलकावरती आपण पाहतोय SSCC डोंबिवलीने सुरुवात केली आहे. ती 14 धाबा. पिंट्या जोशी आणि अनिकेत पाटील या दोघांविषयी आपण चर्चा करत होतो. पिंट्या जोशी अप्पर बॅट ग्रिपने खेळतात, पण अनिकेत जर आपण बघितलं सर तर लोअर बॅट ग्रिपने खेळतोय आणि असे अनोखे फटके आपण बघितले. स्क्वेअर ऑफ द विकेट 360 डिग्रीमध्ये त्याने संपूर्ण या सीझन 5 मध्ये TDPL मध्ये बॅटिंग केली आहे आणि किरण पवारला फार चांगली साथ दिली प्रत्येक मॅचमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला 14 धावा. जी विस्फोटक सुरुवात हवी होती मुकेश दासला दोन्ही ओपनरकडून ती नक्कीच पाहायला मिळाली. कारण 6 ओव्हरच्या मॅचमध्ये समोर केतन मात्रे सारखा कर्णधार देखील आहे, बलाढ्य बॅटर देखील आहे. त्याच्या विरोधात एक मोठं टोटल उभारायची असेल तर त्या दृष्टिकोनातून एक चांगली सुरुवात ती देखील आशिष मेहरुलच्या विरोधात, जो या टीमचा आयकॉन बॉलर आहे. म्हणजे बॉलिंग युनिटच्या सरसेनापतीवरतीच आक्रमण केलंय ते किरण पवार आणि त्याचबरोबरीने अनिकेतने. 38वी बाईक मिळाली आजच संध्याकाळी डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये भारताचा बायकर मॅनला. जबरदस्त खेळ संपूर्ण त्या डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये देखील आपण केतन मात्रेचा बघितलाय. तोच फॉर्म कॅरी करत असताना TDPL मध्ये आणि या मॅच मध्ये जरूर ती अपेक्षा त्याच्याकडून, त्याच्या समर्थकांना, त्याच्या टीम ओनर्सना. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे, अपेक्षा तर जरूर आहे. आणि दुसऱ्या बाजूने किरण पवार आणि अनिकेतने खणखणीत सुरुवात केली आहे. 9 लॉस 14. ठोस आणि पॉवरफुल सुरुवात SSCC डोंबिवली टीमची. दोन्ही डोंबिवलीच्या टीम आहेत. एका बाजूने जागृती स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूने SSCC डोंबिवली. आदरणीय हरीशदादा पाटील यांचा जागृती स्पोर्ट्सचा संघ आणि अगदी दुसऱ्या बाजूने आपण पाहतो SSCC डोंबिवली. आदरणीय निलेशजी मात्रे आणि आदरणीय साईदादा शेलार जे स्वतः या टीममध्ये खेळतात देखील. परंतु निलेश दादांचा मला असं वाटतं मुलगा ओम या SSCC डोंबिवली टीममध्ये खेळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा झाल्या. 6 ओव्हरची मॅच आहे. पहिला सामना जो जिंकला होता ती मॅच झाली होती सुपर ओव्हरची. चॅलेंज स्पोर्ट्स पवनच्या टीमने तो सामना जिंकला. ते सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचलेत. यानंतर आणखी एक सुपर 6 क्वार्टर फायनलची लढत बाकी आहे. मॅन फ्रॉम खारबाव ऋषभ काठे बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. सुपर 12च्या मॅच मध्ये याच काठेने
काटे टाकले होते ऑपोनंट टीम समोर, 4 विकेट काढले होते आणि ती मॅच आपल्या बाजूने खेचून आणली होती. सॉफ्ट हँडने खेळला, लेग स्टंपवरती बॉल आपण बघितला, मात्र काढून जरूर मिड ऑफ कडे ड्राईव्ह करतात किरण. सिंगलने धावसंख्या 15. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहिलं की विविध ॲक्शन, अँड्रे नील असेल, त्याचबरोबर देबाशिष मोहंती असेल, त्याच पद्धतीनं या गोलंदाजाची देखील एक विशिष्ट शैली आहे गोलंदाजीची. सो रॉंग फूट पडतोय, त्यामुळे बऱ्याच वेळेला असं वाटतं फलंदाजांना देखील थोडंसं अवॉक करत असताना आपण पाहतो रिषभला. पुन्हा ॲक्शन आपण जरूर त्याची पाहू. सो रॉंग फूट पडत आहे त्याचा अंपायरच्या जवळ आल्यानंतर, त्यामुळे बऱ्याच वेळेला तसं घडतं. सेकंड ओव्हर सुरू आहे, धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 15 वरती. ही अनपेक्षित शैली फलंदाजांना देखील आश्चर्यकारक करून सोडतात आणि खास करून अंडर फ्लडलाईट सोपं काम नाही अशा गोलंदाजांना खेळणं. पहिल्या चेंडूवरती सिंगल, धावसंख्या 15. अनिकेत पाटील 360 डिग्री मध्ये ज्याने बॅटिंग केली आहे संपूर्ण या लीग मध्ये. लॉंग ऑन ठेवलाय, डीप स्क्वेअर लेग त्याच्यासाठी. फारशा फॉल फुल लेंथ स्वीप करत असताना बॉल लॉंग लेगच्या दिशेने चौकार. थोडी का होईना ती झलक अनिकेत पाटील मध्ये आपण पाहतोय. नक्कीच अनिकेतची असं वाटतंय की तो क्रीजमध्ये नाचतोय. तो मागे गेला, पायलट अगदी फुल टॉस करून घेतला चेंडू आणि त्याला उडवला. लाप शॉट, चौकार पाहायला मिळाला तो अनिकेतच्या बॅटमधून. 5 बॉल 5 चौकार देखील त्याने मारलेले आहेत लीग स्टेजला. 19वा धावफलकावरती आहेत. आशिषच्या अगेन्स्ट 14 जोडलेले आहेत आणि रिषभच्या अगेन्स्ट 2 बॉलमध्ये 5 आपण पाहतोय. आणि त्याच कारणास्तव किरण देखील स्ट्रायकिंग एंडला इन्व्हाइट करत असताना पाहायला मिळालं. अनिकेतला दोघांचं कॉम्बिनेशन फार चांगलं आणि आतापर्यंत दोघांनी चांगलं ओपन केलेलं प्रत्येक मॅचमध्ये SCCC डोंबिवलीसाठी. कारण आपण म्हणू शकतो की अनिकेत आणि किरण पवारने एकमेकांना पूरक फलंदाजी केलेली आहे. काठे स्विच हिट, पुन्हा परफेक्ट मिडल झाला बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चौकार. डिजन्स, आपण याच फटक्यांची चर्चा सातत्यानं करत होतो. हा एक वेगळा व्ह्यू GTCने दिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. उलटा फटका अनिकेतच्या बॅटमधून चौकार. पुढचा बॉल ऋषभ जरूर बॉलिंग मार्क वरती. फील्ड पोझिशन एक्स्ट्रा कवर डीप है, मिड ऑफ आता है, मिड ऑन आता है. पुन्हा स्विच हिट, पण यावेळेला व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. कवसला चालला बॉल, पहिलीदा फार वेगाने डबलचा प्रयत्न, पण त्यामध्ये अनिकेत मात्र जेव्हा नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचलेला आहे तो पडला त्या ठिकाणी स्किट झालाय. आणि ऑलरेडी लास्ट सीझनमध्ये त्याला इंजुरी होती. तिथून सावरत असताना पुन्हा एकदा TDPL सारख्या या प्लॅटफॉर्मला जबरदस्त त्याने बॅटिंग केली आहे. थोडासा तिकडे अंपायर देखील विचारपूस करत आहेत त्यासोबत. किती चपळ आहे अनिकेत आणि धावांची भूक किती आहे. फटका चुकला त्यानंतर असं त्याला वाटलं की कदाचित फिल्डर दूरवरती आहे, तो पोहोचेपर्यंत आपण 2 धावा घेऊ शकतो. तो फोर्स करत होता किरण पवारला, परंतु तिथे तो थोडा सटकला आणि त्या कारणास्तव त्याने दुसरी धाव घेतली नाही. सिंगल घेतले आणि धावसंख्या ती दुसरं षटक चालू असताना 24. विकेट मिळाली नाही, ही महत्त्वपूर्ण बाब राहिली. धावांचा वेग आपण पाहतोय पॉपअप प्लेमध्ये. प्रोजेक्टेड स्कोर देखील 87 दाखवत आहेत. त्याचं कारण हेल्दी रन रेटने सध्या तरी किरण पवार आणि त्याचबरोबर अनिकेत पाटील SCCC डोंबिवलीच्या डावाला पुढे नेत आहेत. किरणसाठी डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ आत आहे, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. या अगोदर ते चेंज आपण बघितलं होतं, बिकॉज लॉंग लेग आणि डीप स्क्वेअर लेग ठेवलं होतं अनिकेतसाठी. समोर दिलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल आपण पाहतोय. सॉफ्ट हँडने खेळतोय, मेरिटवरती खेळतोय. अनिकेत चान्स घेत होता डबलसाठी, पण किरणने थांबवले. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो बाय कल्पेश गोवारी. TDPLची ओळख आहे. TDPLने एक मोठा स्टेज दिलाय संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडूंना आणि त्या खेळाडूंना पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी अगदी क्रीडांगणावरती आपण पाहतोय. हरिभक्त परायण वैकुंठवासी मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे, सुसज्ज असं हे क्रीडांगण आणि खास करून लश ग्रीन आउटफील्ड या क्रीडांगणावरची. ऐतिहासिक वैभवशाली असं क्रीडांगण आहे. 56 वर्षाची परंपरा. आपण याच मैदानावरती मकर संक्रांत चषक देखील बघितला. लॉफ्ट करायचा होता बट इथे मिस झालाय.
आणि जरूर आपण बघितलं तर शेवटचा डॉट आला रिषभ काटेचा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. नाबाद धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 25 नाबाद. पॉवरफुल सुरुवात खास करून सुपर 6च्या मॅचेसमध्ये मगासपासून जे आपण म्हणतोय की अपेक्षित धावसंख्या मुकेश दास साडी ॲज अ कॅप्टन 2 ओव्हरमध्ये 25 धावा 12.50च्या सरासरीने. आपण TDPL बाबतीत चर्चा करत होतो कारण TDPLने आपल्या ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना ग्रामीण खेळाडू असू दे शहरी खेळाडू असू दे 7 तालुक्यात या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि हा असा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा जिथे 6 महानगरपालिका आहेत. एकमेव जिल्हा सर्वात जास्त. आणि या TDPLमध्ये जो स्टेज मिळाला आहे खास करून समोर जो खेळतो अनिकेत सोनारपाडा गावाला बिलॉंग करतो आणि त्याची फटकेबाजी खास करून इम्प्रूव्हायझिंग स्ट्रोक याला आणखी इम्प्रूव्हायझिंग काय शब्द असेल तर नक्कीच त्याला आपण वापरू शकतो. किरणने केलेला खेळ आपण पाहतोय संपूर्ण या सीझन 5 मध्ये. ही पहिली मॅच. त्याचा ट्रेडमार्क शॉट आहे. डावा पाय फार पुढे जातो आणि देन बैठक मिड विकेटला क्लिअर करणारा षटकार देखील आपण बघितला. किरण बाबतीत एक म्हण आहे थोडक्यात एक आपण म्हणतो ना एखाद्या खेळाडूच्या बाबतीत लोक जे उच्चार करतात किरण पवार घुसून खेळतो आणि तुम्ही पाल तेच आहे. म्हणजे अगदी गोलंदाजाच्या जो टप्पा पडत असतो तिथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि अगदी मान खाली घालून जो फटका मारतो स्क्वेअर लेगला तो लाजवाब आहे आणि त्याची फटकेबाजी किरण पवारची TDPLमध्ये ॲज अ आयकॉन तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. फार चांगली साथ देखील अनिकेत पाटीलने त्याला दिली आहे. कमलेश पाटीलला सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. दोन्ही संघाने जबरदस्त सुपर 12ला सामना जिंकलाय. खोलात होता बॅटचा फ्लो आला लाईन मध्ये डबलचा कॉल दिलाय दोघांनी. चान्स फिल्डरला घ्यायचा पण थोडासा लांब होता तितका वेळ. संकेत मोरेला पण इनॅक्शन मध्ये बघितलं काल त्यानेही जबरदस्त कॅच पकडली होती. असे काही जे फिल्डर आहेत विजय पवार संकेत मोरे असेल जबरदस्त कॅचेस या सीझन 5 मध्ये ज्यांच्याकडून आपण बघितल्यात. त्याची एक चित्रफितच पाहायला मिळेल GTC कडून थोड्याच वेळात. परंतु अगदी ब्लॉक होलला टाकलेला हा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग जुळलं नव्हतं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेला आणि तिथे 2 धावा घेतला किरणने. पवारचा पावा पाटपूल षटकार. आशिष मेहरुलने टाकलेला हा लेग कटर परंतु ओळखला किरणने. लॉंगॉनच्या दिशेने हा मात्र पूल मारला. परफेक्ट पूल पाहायला मिळाला तो किरण पवार कडून षटकार. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की व्हेरिएशन दाखवलं आशिष मेहरुलने. पहिला चेंडू ब्लॉक होलला आणि त्यानंतरचा हा चेंडू हाफ ट्रॅकर टॉप अँगलने हा चेंडू फटका अगदी आपण पाहिला षटकार. आणि ते व्हेरिएशन कुठेतरी ओळखलं होतं किरणने. तो तयारच होता की हा चेंडू थोडा आखूड टप्प्याचा येईल आणि त्यावरती अचूक फटका मात्र खेचला तो किरण पवारने षटकार. धावसंख्या 33 बिनबाद 33. यापेक्षा सुपर 6च्या लढतीमध्ये काय सुरुवात असावी. टॉस जिंकला बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय आणि दोन्ही ओपनर्सने खणखणीत सुरुवात दिली. 6 बॉल 13 अनिकेत 8 बॉल 19 किरण आणि 33 वरती सध्या SSCC डोंबिवली विकेटचा शोध घेत आहेत पण आतापर्यंत ती विकेट मिळाली नाही. आशिष पुन्हा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आहे. पॉवर प्ले एंड झालाय. पुढचा बॉल ऑफ स्टंपचा बाहेरचा. जरूर शेवटच्या क्षणाला आपण बघितलं तर कट करायचं होतं बट बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. पहिला चेंडू यॉर्कर पाहायला मिळाला त्यानंतरचा थोडा आखूड टप्प्याचा आणि हा गुड लेंथला टाकलेला बॉल बाहेर निघाला. ज्या बाबतीत आपण चर्चा करत होतो की लेग कटर टाकण्यासाठी महिरत असलेला आशिष मेहरुल आहे आणि त्याचा एक नजराना त्याने या चेंडूवरती दाखवला. मागचा लेग कटर ओळखला यावेळेला नाही समजलं जास्त बाहेर टाकला होता. प्रेक्षक सध्या तुम्ही पाहता स्क्रीनवरती. ऑफ ड्रावे लॉंग ऑफला फिल्डर संकेत आहेत. या संघाचा सर्वात चपळ क्षेत्ररक्षक डबलचा कॉल चान्स आहे बट अनिकेत पोहोचलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एवढ्या वेगात धावला की सोनारपाड्याला देखील पोहोचला असता. धावांसाठी धावाधाव अनिकेतची मात्र चालू आहे. किरण पवारला तो चांगली साथ देतोय. जे आपण म्हणतोय की किरण पवारसाठी पूरक फलंदाजी अनिकेत कडून चालू आहे. हा वेगळा फटका आहे ना तिरप्या बॅटने ऑफ ड्राईव्ह फार क्वचित फलंदाजांकडून पाहायला मिळतो. किती वेगाने धावला तो अनिकेत. थ्रो आला परंतु पोहोचला अनिकेत. 2 धावा त्याने कंप्लीट केल्या.
जबरदस्त दोघांचं कॉर्डिनेशन आहे आणि त्यामुळे पॉवर प्लेमध्ये प्रत्येक मॅचमध्ये दोघांनी जबरदस्त बॅटिंग केली. विकेट टाकल्याने स्टार्ट चांगला दिलाय आणि प्रोजेक्टेड स्कोर देखील सध्या आपल्याला दाखवतोय तो 79. विकेट मिळाली नाही. दुसऱ्या बाजूने मीटिंग सुरू आहे. आपण पाहतोय केतन आणि आशिष मधली. समीर सर आणखी एका गोष्टीचा जरूर उल्लेख करेन. केतन आणि आशिष मधलं फार चांगलं बॉन्ड आहे. चंदन 11 जो संघ आपल्याला पाहायला मिळाला रायगड प्रीमियर लीगमध्ये, त्याचा कॅप्टन आशिष होता आणि त्यामध्ये ऑल इंडिया आयकॉन केतन होता. TDPL मध्ये आपण पाहतोय केतन कॅप्टन आहे आणि आयकॉन आशिष आहे. पण सध्या तरी इथे त्यांना मार पडला. बॅक अँड व्हील सध्या तुम्ही पाहताय. आपल्याला आतापर्यंत 5 चौकार पाहायला मिळालेले आहेत आणि षटकार देखील एक आपण बघितला. मिड विकेट रिजन मध्ये सिंगल डबल देखील पाहायला मिळतात. आतापर्यंत चांगली बॅटिंग, 35 धावांची ही पार्टनरशिप. किती तंत्र बदललंय आणि GTC एक चांगला वॅगन व्हीलच्या स्वरूपात आपल्याला त्याचं एक प्रत्यक्ष स्वरूप पाहायला मिळालं. आणि खास करून या GTCच्या लाईव्ह टेलिकास्टमध्ये जो एक त्यांनी एक विशिष्ट प्रकारचा हँगल जो सेट केलेला आहे, अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला कॅमेरामन आहे, तिथून हा जो अँगल आहे तो अगदी आपण पाहतोय. खास करून प्रत्येकाचं लक्ष लागतं या अँगलकडे. तिसरं षटक चालू आहे. 35 धावा धावफलकावर. 13.13चं करंट रन रेट आहे. हे थांबवायचं जागृती स्पोर्ट्सला, पण त्यासाठी आतापर्यंत गोलंदाजांची मेहनत अपयशी ठरली आहे. ऑन साइडला काऊ कॉर्नर जज करतायत, पाहतायत. ओहो, कॅच ड्रॉप. कमलेश पाटील कडून नाराज आहे जीवनदान किरणला. क्रिकेटमध्ये असंच काही घडतं, जे अपेक्षित असतं त्यापेक्षा अनपेक्षित गोष्टीच घडतात. कमलेशने मगाशी कव्हर्सला होता, खूप चांगली फिल्डिंग केली. असं वाटलं कमलेशच्या हातात झेल गेलाय, म्हणजे सहजरित्या तो कंप्लीट करेल, परंतु कमलेशच्या हातातून किरण पवारचा झेल सुटला. उलटफेर पाहायला मिळाला. चान्स होती धावसंख्या थांबवण्याची, कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता. किरण शेवटच्या क्षणापर्यंत पाहत होता आणि जेव्हा कॅच ड्रॉप झाली फार वेगाने पहिल्या रनसाठी तो धावलाय. ऑलरेडी सेट आहे. जीवनदान मिळतोय मोठ्या इनिंगच्या अपेक्षा. नक्कीच. आणि त्या दृष्टिकोनातून मात्र फलंदाजी करतोय तो किरण पवार. 11 चेंडू 22 वरती सध्या तो बॅटिंग करतो आणि अनिकेत त्याला साथ देतोय. 6 चेंडू 13 वर. काल देखील एक बाळा तऱ्हेचा मला असं वाटतं झेल सुटला होता, त्यानंतरचं त्याचं एक विस्फोट पाहायला मिळाला. तो संघ देखील नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. मिस टाइम कॉल यावेळेला स्वतः गोलंदाजाचा कॅच ड्रॉप आणि यावेळेला मात्र रनआउटची विकेट मिळते. क्रीज सोडली, कॅच सोडली तरी देखील मैदान सोडावं लागते. रनआउटची विकेट. 36 ला पहिला धक्का. SCCC डोंबिवलीला 3 षटकांचा खेळ संपला. अनिकेत पाटील बाद. सहा ओव्हरची मॅच आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आशिष मेहरुल कडून देखील आता चूक झाली. या अगोदर कमलेश कडून चूक झाली होती. अगदी बॅटच्या टो एंडला बॉल लागला. त्यानंतर आशिषने कॉल दिला, मी झेल घेतोय, परंतु झेल सुटला. अनिकेतला मात्र माघारी परतावं लागलं, कारण क्रीज सोडलीच नव्हती किरणने. त्याला मात्र बाहेर जावं लागलं. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 36. 12ची सरासरी आहे. यानंतर लढत असेल सुनीता स्मृती विरोधात जय श्रीराम या 2 संघादरम्यान. आणखी एक मोठी लढत. या अगोदरचा सामना जिंकला होता चॅलेंज स्पोर्ट्स. TDPL सीझन 5 ची पहिली सुपर ओव्हर अनुभवायला मिळाली होती. त्या ओव्हरमध्ये सुपर ओव्हरमध्ये पवन केनेने कमालीची कामगिरी केली. मी विशेष कौतुक करेल शहापूरचा फलंदाज बालीने देखील त्या सुपर ओव्हरमध्ये पहिल्या 3 चेंडूंमध्ये आसमान दाखवलं होता गोलंदाजाला, परंतु प्रज्योतने तो सामना जिंकून दिला शेवटी. 3 ओव्हर 36 धावा. ऋषभ आलाय पुन्हा एकदा 4थ्या षटकात. समोर किरण पवार. झेल सुटला किरणचा. ब्लॉक होलला टाकलेला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय समोर लॉंगॉनच्या दिशेनं. आणखी एक सिंगल रन. पहिला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला ऋषभ कडून. फर्स्ट ओव्हरमध्ये ऑलरेडी 11 धावा गेलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये विकेटच्या शोधात आला. किरणला ऑलरेडी जीवनदान मिळाले आणि चांगला यॉर्कर सन्मान देत असताना एक रन मिळाले.
काल सुपर 12च्या लढतीमध्ये विजय पवारचा तो झेल आणि विजय पवारची आक्रमक फलंदाजी अगदी ड्यू असताना देखील पाहूया आजही अपेक्षा असतील एसएससीसी डोंबिवली टीमला विजय पवार कडून. प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. लोअर फुल टॉस बॉल स्क्वेअर कट अगदी माफियाचा स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेरचा स्वीपर कव्हर वरून थ्रो येईल तोपर्यंत 2 धाबा इथे सहजरित्या घेतल्या. दोन्ही पवार सध्या मैदानात आहेत डोंबिवलीकरांसाठी. येस, आणि पवारांची पॉवर काल विजयने दाखवली, आज आतापर्यंत किरणने दाखवले. 39 धावा आहेत, चांगली धावगती आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय पॉईंटच्या फिल्डरकडून चुकी झाली. पहिल्या टप्प्यावरती बॉल फार उसळला होता आणि तिकडे पकडायचा जो होता चान्स होती विशालला, पण मिसफील्ड. विजय विजय खेचतोय फटका बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषा पार. आता विजय पवारचा पहिला बार षटकार. नजरेआड जरी बॉल गेला तरी तो कॅमेऱ्याच्या लेन्सने मात्र कॅमेरामॅन टिपतोय. आणि सध्याचं धावसंख्या धावफलक जर आपण बघितलं तर ते 45. बेधडक फलंदाजी सध्याच्या घडीला. असं वाटते की किरण पवारने काडी पेटवले आणि तिचा भडका उडवण्याचं काम कदाचित विजय पवार करेल. कारण लास्ट मॅच आपण जरूर तो कॉन्फिडन्स विजयकडे पाहायला मिळतोय. लास्ट मॅच फिल्डिंग तर चांगली केली पण त्याची बॅटिंग जबरदस्त होती. केतन मात्रेला सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, भारताचा बायकर मॅन. आजच 38वी बाईक डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये त्याने संध्याकाळीच मिळवली. तसाच आला आणि या स्पर्धेमध्ये लगेचच सेकंड क्वार्टर फायनल खेळत असताना एससीसी डोंबिवलीच्या अगेन्स्ट. डाव्या बाजूला स्कोर बोर्डवरती जेवढ्या धावा तयार होतील बनवल्या जातील त्या खुल्या करण्याचं काम, त्याचं पाठलाग करण्याचं काम केतन करेल हे एससीसी डोंबिवलीला देखील ठाऊक आहे. नो डाऊट चेस मास्टर जरूर आहे आणि गेमला जसं पाहिजे असतं तशी बॅटिंग त्याने केलेली आजवर. पाहूयाच दुसरा डाव देखील कसा असेल, पण सध्याचा पहिलाच डाव पवार पॉवर दाखवतात. यस, पवारांनी पॉवर दाखवायला सुरुवात केली TDPL सीझन 5 मध्ये. ऑर्गनायझर या स्पर्धेचे मिस्टर GTC जलपेश भोईर, तेजस पाटील यांची साथ, सुशील पाटील यांची साथ आणि संपूर्ण GTCची टीम. 2 चेंडू 8 नुकताच एक षटकार खेळलाय विजय पवारने. 45 वरती एक चौथं षटक. ऋषभ काठे थोडा पॉज घेतोय, कदाचित रनअप चुकला असावा. आणि जसा करणने उल्लेख केला की रॉंग फूट जो पडतोय अशा जो रनअप आहे तो सेटअप करणं देखील सोपं काम नाहीये. टॉप यू तुम्ही आता सध्याच्या घडीला पाहताय. ऋषभ काठे ओ लाजवाब स्ट्रोक, खोदून काढला बॉल स्वीपर कव्हरच्या दिशेने. लाजवाब स्क्वेअर ड्राईव्ह विजय पवारचा. अनोख्या शैलीत खेचलेला हा फटका चौकार. दुर्मिळ फटका आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार आपल्याला क्वचित पाहायला मिळेल. सर ऑफस्टम्पचा बाहेरचा हाफ व्हॉली होता, स्क्वेअर ड्राईव्ह टिपिश कबा पॉइंटच्या दिशेने. पवारच्या बॅटमधून क्लासिकल स्क्वेअर ड्राईव्ह जो राहुल द्रविडच्या बॅटमधून आपण पाहायचो, सचिन तेंडुलकर यांच्या बॅटमधून पाहायचो त्याच पद्धतीने. आडवा बॅटने स्लॉग हिट, बॉल थेट पलीकडे पाठवला विजय पवारने. पवारांची पॉवर एससीसी डोंबिवली टीम साठी खतरनाक ठरत असताना पवार सपासप वार करतात गोलंदाजांवरती. ऍक्शन रिप्ले पहा. स्लॉग इट, प्रचंड ताकदीचा वापर आणि थोडा थांबला होता, बॉलला येऊ दिलं. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. दोन्ही पवार खतरनाक फलंदाजी करत असताना स्लॉग हिटचा दर्जेदार फटका. कालचीच फलंदाजी आज करतोय की काय. पुन्हा एकदा वाऱ्यासहित बॉल पाठवला मिड विकेटला. विजय पवारचे वार
विजय पवारचे वार, ठोकला आणखी एक षटकार. पवारचा जो बॅकफूट आहे, ज्या पद्धतीने तो बेंड करतो, म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की तुम्ही स्थिर असायला पाहिजे फटका खेचताना, आणि ती स्थिरता कशामुळे असेल तर तो बॅकफूटमुळे. हे दोघांकडे, किरण पवारकडे देखील आणि विजय पवारकडे देखील स्टँड अँड डिलिव्हर्ड, उभे राहून खडे खडे आपण पाहतोय. मोठे फटके दोघांच्या बॅटमधून या इनिंगमध्ये आपण पाहतोय. ही फार वेगाने पार्टनरशिप चालली आहे सर. प्रोजेक्टेड स्कोर 92 दाखवतोय. हे षटक कंप्लीट होण्या अगोदर 12ची सरासरी होती, आता जवळपास 15च्या पुढे गेली आहे. या ओव्हरमध्ये 3 षटकार मारलेत, एक चौकार खेचलाय तो विजय पवारने. मागून आला विजय पवार, परंतु आता 5 चेंडूंमध्ये 24 धाबांवरती तो खेळतो, आणि किरण पवार 12 चेंडू 23 वरती एक स्टँड दिलाय. परंतु सर्वांच्या नजरा आहेत केतन मात्रेवरती. जेवढा धावांचा पूर येईल त्या धावांच्या पुराला देखील पाठलाग करण्याचं काम केतन करेल. परंतु या अगोदर विजय पवारचे वार तुम्ही पाहताय, सपासप वार, खतरनाक फलंदाजी या TDPL सीझन 5 मध्ये सुपर 6 च्या लढतीमध्ये. हा थोडा पुढे होता चेंडू आणि त्यानंतर मारलेला हा षटकार, आणि आता हा तिसरा षटकार थोडा धीम्या गतीने, परंतु स्लॉग हिट मिड विकेटच्या दिशेनं वाऱ्यासहित बॉल सीमा पार गेला षटकार. अनेक चर्चा चालू होत्या कारण TDPLच्या या सीझनमध्ये की ड्यू फॅक्टर आहे, थोडी गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी आहे, लस ग्रीन आउटफील्ड आहे, धावा जास्त होत नाही. परंतु या विपरीत काहीतरी या मॅचमध्ये पाहतोय. जागृती स्पोर्ट्ससाठी जो गोलंदाज सर्वात इकॉनॉमिकल होता त्याच गोलंदाजावरती आक्रमण, आणि दोन्ही ओव्हर्समध्ये धावा आलेल्या आहेत. लास्ट ओव्हर तर 25 धावांची आहे. कमलेश पाटील बॉलिंग मार्कवरती. 2 ओव्हरमध्ये 36 धावा दिल्या त्या ऋषभ काठेने. दुसरं षटक त्याचं अत्यंत महागडं ठरलं. 4 ओव्हरमध्ये 61 धावा कमलेश पाटील. लोअर फुल टॉस बॉल समोर खेचलाय क्षेत्ररक्षक, आणि इथे झाले चुकी. त्या फोर्सने बॉल आला, संकेतकडून चुकी झाली, बॉल सीमारेषा पार, चौकार. तो बॉलचा वेग समजलाच नाही आणि त्यामध्ये त्याच्या हाताला चाटून बॉल पहिल्या टप्प्यावरती पार करतोय सीमारेषा. 65. थोडा बाहेर काढण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यशस्वी ठरलाय कमलेश, आणि बॅटिंग टीमने मात्र इथे रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, डिसिजनला त्याने चॅलेंज केलंय. पाहूया तिसऱ्या पंचांचा काय निर्णय असेल. परंतु हे दोन्ही जे फलंदाज आहेत, किरण पवार आणि त्याचबरोबरीने विजय पवार, जे फटके खेळायचे ते पूर्ण ताकदीने खेळायचे. क्लिअर माइंड आहे, अटॅक आम्ही करणार आहोत आणि जर स्लॉटमध्ये बॉल आले तर आम्ही मारणारच आहोत. लास्ट ओव्हरमध्ये मी म्हणेन रिषभने जे काही बॉल टाकलेले ते थोडे खराबच होते, स्लॉटमध्ये होते, आणि दोघांनी जबरदस्त, खास करून विजय शेवटचे 4ही बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेत, आणि लास्ट 4 बॉलवरती रिषभ काटेचे जे होते त्यावरती 22 धावा आल्या. मगाशीच उल्लेख केला की विजय पवारने जेव्हा पहिला षटकार खेचला त्यावेळीच उल्लेख केला की किरण पवारने काडी टाकलेलीच आहे, विजय पवार भडका उडवण्याचं काम करेल, आणि अगदी 5 चेंडूंमध्ये 24 धावांवरती खेळतोय किरण पवार, ज्यामध्ये 3 षटकार आहेत. विजय पवार 5 चेंडूंमध्ये 24 धावांवरती खेळतोय. एक्सप्लोसिव्ह इनिंग आतापर्यंत, एक डबल, त्या व्यतिरिक्त प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना अनिकेतची विकेट पडली, मात्र त्याचा कोणता इम्पॅक्ट पाहायला मिळाला नाही जागृती स्पोर्ट्सकडून, कारण विजय आला आणि त्याहून अधिक वेगाने धावा जमवतोय. एक माइंडसेट SSCC डोंबिवली टीमचा या संपूर्ण लीग स्टेजमध्ये असेल, TDPLच्या संपूर्ण मॅचेसमध्ये अगदी आपण पाहतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय की अटॅक करायचा, धावा कमवायच्या, आणि जेव्हा तुम्ही प्रथम फलंदाजी करता, हा अगोदरचा चेंडू जो पंचांनी फेअर डिलिव्हरी असा घोषित केला, चांगला निर्णय पंचांकडून. चॅलेंज केलं होतं SSCC डोंबिवलीच्या बॅटरने किरण पवारने. 65. 5वं षटक कमलेश पाटील. लोअर फुल टॉस बॉल कव्हर मधून काढला, गॅप भेदले किरण पवारने. जो काही फटका खेळायचा तो पूर्ण ताकदीने खेळायचा, फोर्स केलं बॉलला, चौकार. फास्ट स्ट्रॉंग आहे किरण,
थांबला बॉल लोअर फुल टॉस आणि देन लॉंग ऑफ आणि जी गॅप होती त्यामधून बरोबर बॉल सीमारेषेच्या बाहेर. हे मागचा पाय दोन्हीही फलंदाजांना जी स्थिरता देतोय त्या स्थिरतेने ही फटकेबाजी सध्याच्या घडीला चालू आहे. स्क्रीनच्या समोर कोणी असतील तर त्यांना विनंती आहे की कृपया करून आपण बाजूला व्हा, ही विनंती. 69 69 धावा, 5वा षटक. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. सुनीता स्मृती विरोधात जय श्रीराम. लोअर फुल टॉस बॉल, परंतु यावेळी लॉंग ऑफ. फिल्डर पोहोचतोय, संकेत आहे. आता मात्र कोणती चुकी नाही. चांगली फेक, बॅकअप आहे मागे. सिंगल रन. एकेरी धावसंख्येने स्कोर 70. फार वेळेनंतर ही पहिली धाव येत असताना आपण पाहतोय, कारण लास्ट ओव्हरचे 4 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हर मधले 3 बॉल सुरुवातीचे तिकडे आपण बघितली, एक डॉट आलाय, पण त्यानंतर बऱ्याच वेळेनंतर एक धाव येते आणि सिंगल सोबत सध्या तरी आपण पाहतोय त्या 70 धावा. 15च्या करंट रन रेटने हेल्दी रन रेट आहे. फार वेगाने धावसंख्या चालली आहे SSCC डोंबिवलीची. आता फक्त चर्चा एकच असेल, कितपत टार्गेट कमलेश प्रयत्न करतोय थांबवण्यासाठी. हो, बाहेर काढला पुन्हा एकदा बॉल, परंतु पंच आता वळतायत आमच्या दिशेने. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. कमलेश पाटीलने झेल सोडला होता, जे अनपेक्षित होतं सर्वांसाठी, आणि तेव्हापासून किरण पवारने मागे वळून पाहिलं नाही. 16 चेंडू 32 धावांवरती तो खेळतोय. 200चा स्ट्राईक रेट आहे. आणि विजय पवार 5 चेंडू 24. संघाची धावसंख्या 71. संतोषी गायकर यांच्याकडून विजय पवारला प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. TDPL सीझन 5 लास्ट डे, फायनल डे, अंतिम दिवस. हो, परफेक्ट वाईड यॉर्कर कमलेश पाटील, परंतु दिशा थोडी बर्फकटलेली आहे. त्या कारणास्तव पंचांकडून इशारा येतो, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा पेस आणि जरूर आता फिल्डिंग टीमने चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. हे रिदम मोडण्याचं काम कदाचित कमलेश कडून चालू आहे. वाईड यॉर्कर टाकण्याचं काम करतोय कमलेश पाटील. TDPL सीझन 5 लास्ट इयर श्री गजानन डेव्हलपर्स मांडा हा संघ चॅम्पियन होता. वाशी इंडियन्सला त्याने फायनलमध्ये पराभूत केलं होतं. लास्ट इयरला आयुब शेख प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता. यावर्षी मात्र त्याचा संघ आता या स्पर्धेतून बाहेर गेलाय. पहिल्या पर्वामध्ये मनीष कोलेकर पांड्या, अर्थातच दापोडे येथे ती स्पर्धा संपन्न झाली होती. सेकंड सीझनला डायघरला स्पर्धा संपन्न झाली होती. विशाल शहा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता. गौरवने तिसऱ्या सीझनमध्ये उसाटणे येते ती स्पर्धा गाजवली होती. उसरगर येते, माफी असावी, उसरगर येते, आणि गौरवने प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक पटकावलं होतं. चौथ्या पर्वात आयुब शेख आणि आता 5व्या पर्वात कोण. सीझन 3 ला बेस्ट बॉलरची बाईक SSCC डोंबिवलीचा कॅप्टन मुकेश दासने देखील मिळवली होती, जो लिडिंग विकेट टेकर या पर्वाचा देखील आहे. 14 विकेट ज्याने काढलेल्यात येणार आहे सेकंड इनिंग मध्ये. जितक्या जास्त धावा बनतील केतनवरती तितकंच बर्डन वाढणार आहे. ही खूप छान खेळपट्टी आहे आणि बहुतांश आपण पाहतोय ना फेअर डिलिव्हरी असा पंचांचा निर्णय आलाय. मगाशी मुकेशने देखील तुम्ही जेव्हा बाईट घेतली करण सर तेव्हाही सांगितलं की खेळपट्टीवरती टर्न आहे, बॉल पडल्यानंतर हरकत घेतोय. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. चॉप करण्याचा प्रयत्न जरूर होता बॅटरचा, बट बॉल ज्या अँगलने आलेला आहे. सिग्नल त्याला आला अंपायरचा. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज कमलेश. 72 धावा. हो, पुन्हा एकदा ब्लॉक होल टाकण्याचा प्रयत्न कमलेश कडून, त्यामध्ये त्याला नक्कीच यश मिळाले. हा जो फंडा आहे खास करून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने त्याचा वापर केला जातो आणि तेच कमलेशने नक्कीच केलं. जो मोमेंटमने बॅटिंग चालू होती, खास करून ऋषभच्या विरोधात विजय पवारने जे आक्रमण केलं, 25 धाबा कुठल्या, तो रिदम तोडण्याचं काम, गतिरोधक लावण्याचं काम कमलेशने नक्कीच केलंय. नो डाऊट चौकार नक्की आले, परंतु त्याने फक्त 11 धाबा दिल्यात. 5 ओव्हर 72 झाल्यात. मागच्या 2 ओव्हरमध्ये 36 आल्या होत्या. सो या ओव्हरमध्ये फक्त आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 11 धावा. या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात. 5 ओव्हरमध्ये 72. नेक्स्ट मॅच सुनीता स्मृती वर्सेस जय श्रीराम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. थोडं हडल्स झालं मैदानात. केतनला ठाऊक आहे लास्ट ओव्हर आहे, 72 झाल्यात, आपल्याला रोखायचे. 10-12 धावा ठीक आहे, नो प्रॉब्लेम, परंतु त्यापेक्षा अधिक गेल्या तर नक्कीच ते 90च्या पर्यंत पोहोचू शकतात. 16 चेंडू 32. किरण पवार 7 चेंडूंमध्ये 25 धावांवरती खेळतोय विजय पवार. आणि आता शेवटचं षटक. सुपर 6चा तडका. काल सुपर 12च्या मॅचेस, त्यामधून 6 संघांना पराभूत करत
हे संघ पुढे सरकले. पहिला सामना चॅलेंज स्पोर्ट्स टीमने जिंकला. सुपर ओव्हर पहिली झाली TDPL सीझन 5 ची आणि आता हा दुसरा सामना रंगतोय. एका बाजूला जागृती स्पोर्ट्स टीमने जी फिल्डिंग करते, SSCC डोंबिवली टीमने मात्र टॉस जिंकला, बॅटिंग केली आणि तो बॅटिंगचा निर्णय सार्थ ठरवला. सुरुवातीपासून किरण पवार, अनिकेतने आणि आता विजय पवार. मागचा आपण बघितलं 4 ओव्हरमध्ये 15च्या वरचं करंट रन रेट होतं, ते आता कमी झालंय. त्याला कारण कमलेशची लास्ट ओव्हरमध्ये केलेली बॉलिंग. स्लॉगर आहे. भूषण पाटील आलेले मॅन फ्रॉम बुरदुल. डावखुरे हाताचा हा राऊंड ॲक्शनने गोलंदाजी करणारा गोलंदाज भूषण. लास्ट ओव्हर. हो, चांगला चेंडू. पंचांकडे जोरदार अपील. पहिल्यांदा विकेट किपरने अपील केली, त्यानंतर मात्र थोडा बॉलर त्या अपीलमध्ये जॉईन झाला. परंतु केतनच्या नजरा सर्व काही सांगतायत. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय विजय पवार आणि विजय पवार देखील नकार देतोय केतन मात्रेला. एकमेकांच्या समवेत बऱ्याचदा खेळलेले आहेत. हा स्वभाव असतो गोलंदाजाचा. फॉलोथ्रोमध्ये अपील, विकेट किपर मागून येत असतात, थर्ड मॅन, फाईन लेग, सगळ्यांनी अपील जरूर केलेले. मात्र अंपायर तटस्थ आहेत, त्यांना माहिती आहे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नव्हता. पहिला डॉट आला. चांगला यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला भूषण पाटील कडून. कमलेशने जो रिदम तोडलाय त्यावरती काम करतो तो आता बुरदुलचा भूषण. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय त्याने. 72. हो, पुन्हा ब्लॉक होल्ला. चांगला चेंडू भूषण कडून. हेच तर करायचंय. केतनने यासाठी टीम मीटिंग बोलावली होती. लास्ट ओव्हरमध्ये 10-12च्या वरती धावा द्यायच्याच नाहीयेत, परंतु मला असं वाटतंय भूषणचा इरादा काही वेगळाच आहे. त्याही धावा द्यायच्या नाहीत. सुपर. दोन्ही यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाले. चान्स नव्हती मोठ्या फटक्यासाठी. मागचा डॉट आपण बघितला आणि त्याचबरोबर सिंगलने आता किरण पवार आला. इंटरेस्टिंग बॅटल आहे किरण. बऱ्याच काळानंतर आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 16 चेंडू 32 वरती खेळतोय किरण पवार. 4 चेंडू या 17तील बाकी आहेत. 73 धावा झाल्यात SSCC डोंबिवली टीमच्या. भूषण. हो, लोअर फुल टॉस बॉल स्वीप केलाय मिड विकेटच्या दिशेने. हो, फिल्डिंग मध्ये मिस्टेक. 4 धावा SSCC डोंबिवली टीमसाठी. चौकार. प्रयत्न होता पण जरूर ऑन साइडला फटका पण किरणचा बॅट मधून बघितला, सहजरित्या पकडायचा होता. या क्षणाला झालेला चुका मॅच मधून तुम्हाला बाहेर काढू शकतायत. चौकार आला. चौकार आला मिड विकेटच्या दिशेने. किरण पवारचा हा फटका होता. 77. 77 धावा. निलेशजी म्हात्रे, साई शेलार यांचा संघ, त्यांच्या विरोधात हरीशदादा पाटील यांचा संघ. जागृती स्पोर्ट्स. लास्ट ओव्हर. 3 चेंडू शिल्लक आहेत. किरण पवार. हो, पुन्हा ब्लॉक होल. काय गोलंदाजी करतोय भूषण पाटील. खास करून आपण पाहतो की थोड्या कमी उंचीचे गोलंदाज साईड आर्मचा चांगला वापर करतात, परंतु हा गोलंदाज खरोखर 6 फुटी 5-11 पर्यंत असावा, परंतु असं असताना देखील साईड आर्म सोपं काम नाही अशी गोलंदाजी करणं. 4 मधले 3 यॉर्कर टाकलेले आहेत. सुपर बॉलिंग स्लॉग ओव्हर मध्ये भूषण पाटील. यॉर्करचा भडीमार भूषण पाटील कडून आपण पाहतोय. 77. लास्ट 2 बॉल. किरण पवार करेल का वार भूषणच्या विरोधात. हो, समोर खेचलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे. यावेळी मिस्टेक नाही. भूषण पाटीलने करिश्माच केलाय. 5 चेंडूंमध्ये 5च धावा दिल्यात आणि किरण पवारची विकेट घेतले. भूषण पाटीलचा करिश्मा. अकरा चेंडून मागे जास्त मोठे फटके आले नाहीत, परंतु मैदानात दाखल झालाय अर्नॉल्ड ऑफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड अर्थातच साई शेलार. हा किरण पवारचा फटका आणि भूषण पाटीलचे एक्सप्रेशन पहा. त्याला माहिती होतं मी फसवले किरण पवारला आणि लॉंग ऑनला चांगला झेल आशिष मेहरुल कडून. नाराज आहे किरण पवार. शेवटचा चेंडू. 77. आपण चर्चा करत होतो की 10-12 किरण नक्कीच केतन म्हटला असेल भूषणला देखील 10-12च्या वरती धावा नको, परंतु भूषणने करून दाखवलं त्यापेक्षा कमी धावा मी देईल. परंतु शेवटचा बॉल आहे. अपेक्षा असेल मुकेश दासला देखील की साई शेलार यांच्या बॅटमधून मोठा फटका हवा, जेणेकरून जो मोमेंटम कट केलाय कमलेशने भूषणने तो मोमेंटम पुन्हा एकदा SSCC डोंबिवलीकडे यावा. पाहूया शेवटचा चेंडू.
77 लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट बॉल ऑफ दिस. साई शेलार प्रयत्न करतोय, बॅटच्या बॉटम एजला बॉल लागला, स्क्वेअर लेगला. संकेत येतोय पुढे, फील्ड करण्याचा प्रयत्न. साई शेलार धावतायत, परंतु इथे शेवटच्या चेंडूवरती साई शेलार रनआउटच्या स्वरूपात बाद. मागच्या 2 ओव्हरमध्ये चित्र पलटवलंय. कमलेश पाटीलने झेल सोडला परंतु त्यानंतर 5व्या ओव्हरमध्ये 11 दिल्या आणि भूषण पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मिसफील्डचा चौकार येऊन सुद्धा भूषण पाटीलने फक्त धावा दिल्या 6. चित्र बदली करण्याचं काम केलं ते भूषण पाटीलने. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात SSCC डोंबिवली टीमच्या 78 धावा झालेल्या आहेत आणि 79 धावा संख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे ते विरोधात जागृती स्पोर्ट्सच्या. आपण करतोय टॉस. जोडले जात आहेत कुणालजी दाते सर. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स टॉस केला जाणार आहे. आणखीन एक थरारक सामना आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टननी सर्वप्रथम उपस्थित राहायचं आहे. सुनीता स्मृती 11 आणि त्यांच्या विरुद्ध जय श्रीराम या 2 टीमच्या दरम्यान महत्वपूर्ण सामना होईल. जुबेर चौधरी सर, आपके दस्ते मुबारक. यहाँ पर टॉस किया जाएगा. आइए. हा, कॉल कोण करणार आहे? ओके, सुहास करेल. GTC एका बाजूला TDPL आहे. ओके, 2 पिक. हा, ते फक्त दाखवू नका आणि तुम्ही फ्लिप करा कॉइन. जुबेर भाई, यस, थँक्यू. GTC कॉल है एंड यस GTC इट इज. थैंक यू जुबेर भाई, आप तशरीफ फरमाइए. टॉस इथे जिंकलाय महत्वाचा असतो अशा लीग फॉर्मॅट नंतर ज्यावेळेला नॉकआउट स्टेजमध्ये खेळता सुहास, आणि खूप चांगली कामगिरी केली आहे तुमच्या बॉलर्सने. स्वतः तू महत्वाच्या मॅचेस जिंकलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात आता नॉकआउटमध्ये आलेला. टॉस जिंकलाय, किती इम्पॉर्टंट वाटतो आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय घेणार आहात? नॉकआउट स्टेजला टॉस इम्पॉर्टंट असतोच आणि आता आम्ही टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करू. आतापर्यंत ज्या पद्धतीने ही स्पर्धा रंगली तुमच्यासाठी, सॅटिस्फाय आहात का? गोलंदाजी चांगली झाली आहे, फलंदाजी चांगली झाली आहे, की काही कमतरता राहिली असं वाटतं आणि त्या कमतरता आता भरून काढायच्या आहेत? नाही, सर्व टीम चांगली खेळत आहे आणि काही कमतरता वाटत नाही आहे आणि ती पण असेल तर आता आम्ही एकजूट खेळून करू. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सुहास, प्रितेश, मगाशी तू बोलत होता की कॉइन फ्लिप करत असताना थोडासा तो जपून आणि लपून फ्लिप करा. टॉस तुझ्या बाजूने लागलेला नाहीये. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता, परंतु दुःख आहे का टॉस बाजूने लागलेला नाही त्याचंही? दुःख तर असं नाही, पण आम्ही फिल्डिंगच केली असती. आता 3 मॅच खेळलो आम्ही, पहिला फिल्डिंगच केली, आता प्रथम बॅटिंग आली, आम्ही चांगला करू. आता टॉस झाल्यानंतर काय एक मेसेज द्यायचा असेल टीमला तर तू काय देणार आहे? कारण आता तू सांगितलं 3 मॅचेस आम्ही खेळलो, फिल्डिंग करून जिंकलोय, बॅटिंग करायचे, तरी तुला काय वाटतं काय पार स्कोर असू शकतो, काय धावा करायला पाहिजे बॅटरनी? 65 आम्हाला करायचं आहे. आम्ही तर बॅट्समॅननी करणार आणि बॉलर आमची वाचवणार ते. चला, खूप सारे शुभेच्छा. टॉस इथे झालाय. जय श्रीराम या टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम सुहासने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या महत्वाच्या मॅच मध्ये कुठेही जाऊ नका, पाहत राहा GTCच्या माध्यमातून ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व. धन्यवाद सर कुणाल दाते, धन्यवाद शेख. सीमा डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर त्यांना मी विनंती करतो, आपण या प्रेझेंटेशन मध्ये साहेब आपला सन्मान इथे आम्ही करणार आहोत, कारण आपण देखील खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. दत्ता म्हात्रे साहेब सीमा डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आहेत आणि दत्ता म्हात्रे साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. काका, आपण खरोखर खूप चांगलं सहकार्य केल्याने आपला सन्मान इथे केला जातोय. तेजस पाटील यांच्या उपस्थितीमध्ये, कारण अवकाळी पाऊस आला आणि त्याच्यानंतर 10 दिवस हा मंडप असाच्या असा त्यांनी इथे सेट ठेवला, त्याबद्दल नक्कीच सीमा डेकोरेटर्स दत्ता म्हात्रे साहेब आपलं मनपूर्वक आभार. आणि आता जास्त वेळ तुमचा घेत नाही, कारण हा सामना तेवढाच रंगतदार आहे, कारण आजच केतन म्हात्रे यांनी 38वी बाईक देखील जिंकली आहे, त्याच्यामुळे त्याची इनिंग पाहायला सगळेजण आतुर झाले. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद सर कुणाल दाते, धन्यवाद करण कालनजी और धन्यवाद समीर सोमने. मुकाबला बड़ा है और आप देख रहे हैं TDPL सीजन 5 प्रेजेंट बाय GTC, जल्पेश वीर, तेजस पाटिल और सुशील पाटिल. मेरे साथ कमेंट्री में IPL की मखमली आवाज़ वेलवेट वाइस सर कुणाल दाते जुड़ चुके हैं, जो हमेशा कहते हैं
की मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि किरण पवारचा कवर ड्राइव दोनों छान आहेत। आप देखना है किरण पवार ने तो अपना रोल अदा किया है। ये बहुत ही अद्भुत नज़ारा जीटीसी के कैमरे से आप देख रहे हैं मैदान का। अब बारी है केतन मात्रे की। मोस्ट वेलकम सर कुणाल दाते। एंट्री लेट है लेकिन ग्रेट है। हो नक्कीच त्याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करेन सर्वच आयोजकांची, कारण आज एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा प्रोग्राम कव्हर करत असताना थोडासा उशीर झाला, परंतु नक्कीच पुढे असा उशीर होणार नाही। आज शेवटचीच रात्र या स्पर्धेची जीटीसीच्या माध्यमातून जल्पेश भोईर, सुशील पाटील, तेजस पाटील, युवा उद्योगपती डायगरचे यांची परमिशन कालच घेतली होती। चला तर आता या महत्त्वाच्या मॅचकडे वळूया जिथे टार्गेट खूप चांगलं सेट झालंय। इथे असंही म्हटलं जाते की 17-18 धावा जास्त झाल्यात। बॉलची मागणी होती, त्याची पूर्तता करा, लवकरात लवकर बॉल द्या असं म्हटलं जाते की 17-18 धावा थोडेसे जास्त आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर केतन मात्रे ज्याने 38 बाईक जिंकल्यात त्याच्या आयुष्यातल्याने आज 38वी बाईक त्याने डीपीएल म्हणजेच डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये जिंकले। ग्रामीण फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने जितू शेलार आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी ती स्पर्धा नुकतीच डायगरला संपन्न केली आणि तिथून तो बाईक जिंकून आलाय। बाईक सम्राट आहे। 2 मातब्बर खेळाडू मैदानामध्ये आहेत, विशाल पाटील आणि त्याच्या बरोबरीने केतन मात्रे। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए हाईएस्ट विकेट टेकर मुकेश दास। 14 विकेटें अब तक टीडीपीएल में ली है और जहां तक ताल्लुक है मुकेश दास का जो तीसरा टीडीपीएल हुआ था उसके भी वो बेस्ट बॉलर ऑफ द टीडीपीएल रहे थे। ये मुकाबला खास है, केतन मात्रे से आस है। खेल की शुरुआत होती हुई स्ट्राइक लेने के लिए इस वक्त स्ट्राइक एंड पर विशाल पाटिल नॉन स्ट्राइक पर हैं। साई शेलार की जगह पे तुषार पाटिल इम्पैक्ट प्लेयर आ चुके हैं मैदान में। मुकेश दास टीम के कैप्टन भी है, शॉर्ट थर्मैन, जबकि फ्लाई स्लिप, बैकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ घेरे में। पहली गेंद फुल टॉस स्विंग किया इनफील्ड के ऊपर से, पहले बाउंस पे गेंद वाइड इस लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 4 रन। लूजनर से शुरुआत की वहां मुकेश दास ने रिव्यू लिया है यहाँ पर बल्लेबाजों ने बीमर के लिए। 14 विकेटें अब तक ले चुके हैं मुकेश दास, लेकिन कुणाल सर वेल बिगन इज हाफ डन। शुरुआत उतनी अच्छी नहीं हो, गोलंदाजीमध्ये नाहीये परंतु बॅटिंग मध्ये तर आहे ना, कारण आपल्याला दोन्ही बाजूने आज चर्चा करायची आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये। जागृती स्पोर्ट्स खेळते एसएससीसी डोंबिवली यांच्या विरोधात आणि दोन्ही डोंबिवलीचे संघ एकमेकांच्या विरोधात खेळलेत। पाना काय मॅचेस लागल्यात ड्रॉ मध्ये, भिवंडी वर्सेस भिवंडी, त्यानंतरची मॅच डोंबिवली वर्सेस डोंबिवली आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत जय श्रीराम हा संघ खेळणार आहे। दुसऱ्या बाजूला प्रितेश जोशी देखील आहे सुनीता स्मृती या टीमच्या दरम्यान, त्याच्यामुळे तोही सामना रंगतदार आहे। अगदी बॅलन्स मॅचेस या जीटीसीच्या माध्यमातून टीडीपीएल मध्ये लागल्यात। डिसिजन पेंडिंग आहे, फुल टॉस बॉल होता, पहिल्याच बॉलवर चौकार आला, ऑन साइडला धमाकेदार फटका होता विशाल पाटीलचा आणि लगेच डीआरएस कॉल केलाय। नॉन स्ट्राइकिंग एंडला केतन होता, फेअर डिलिव्हरी आहे, रिव्ह्यू लॉस्ट, 4 धावा मिळतील। चौके से खाता खुला है विशाल पाटिल का। फुल टॉस गेंद थी, मिड ऑन के ऊपर से खेला था उन्होंने, 4 रन। मुकेश दास जागृति स्पोर्ट 4 रन बिना कोई विकेट के, 79 का लक्ष्य है। अब की बार बढ़िया गेंद, छटा दिया वहां पर विशाल पाटिल को। आणि ही खासियत आहे मुकेश दासची, लवकर लेंथ मध्ये तो परिवर्तन करतो, बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतो। अशा 14 विकेट त्याने घेतलेल्या नाहीयेत। एक महत्वाचा गोलंदाज आहे मुकेश दास, टीम के कैप्टन भी है। दास की गेंद बैकफुट पे गए, खींच के मारा है, पुल है, पावरफुल है, गैप में गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। पहा
पॉज घेतला ज्या वेळेला टर्न केली बॅट आणि बरोबर फेकला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून 4 धावा येत आहेत. आपकी बार फिर वापसी की है, आगे से घुमाया वहां पर बल्लेबाज के सामने से. सही कहा आपने, लेट और ग्रेट, इंतजार किया और वार किया था. ये बढ़िया वापसी की थी. विकेट कीपर आए हैं किरण पवार समझाने के लिए. चांगला बॉल या फ्रंट अँगलने जर पाहिलं तर हलकासा शफल झाला आणि बॅटच्या समोरून फिरवलाय बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, वाईटची मागणी होते, पहिलेच रिव्ह्यू गमवलाय, त्याच्यामुळे आता तुमच्याकडे एक रिव्ह्यू जरी शिल्लक असला तरी त्याचा वापर करायचा की नाही हे प्रश्नचिन्ह सातत्याने आपल्याला पाहायला मिळतील या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. धावा झाल्यात 8, 4 बॉलचा खेळ संपलाय. मुकेश दास रिवर्स खेलने की कोशिश, आपकी बार कामयाब नहीं हुए. क्या ओवर चल रहा है, पहले में चौका, दूसरी डॉट, तीसरा चौका, चौथी डॉट और 5वीं डॉट. आणि पंचांच्या माहितीसाठी आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंच्या माहितीसाठी 10 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे, लक्षात घ्या. कारण ऍक्शन रिप्लेस येतात मग रिव्ह्यू घेतले जातात. गेंद को तान दिया आसमान में, सीधा कमेंट्री बॉक्स में. 6 रन. तीर निकला कमान से, जा मिला आसमान से. चंद्रयान की यात्रा पे भेज दिया है. और शॉट के फिनिशिंग को देखिए विशाल पाटिल के, कंधा बल्ला कंधे के पीछे जाता हुआ और गेंद सीधी हमारे कमेंट्री बॉक्स में पिंटू ऑफिशियल स्कोरर से टकराती हुई. नाही पण ते रुपये भेटले असते. माईक ठेवलाही होता परंतु 12व्या खेळाडूने मध्ये हात आडवे केले आणि तो जेल टिपला. चूक झाली आहे. शेवटी एक चांगला फटका आणि बरोबर पिंट्या जोशी यांच्या समोर पडलेला हा षटकार आहे. चांगलं टायमिंग, हा पा टॉप व्ह्यू, या व्ह्यूची चर्चा मी सातत्याने करतोय. छोटी कारकीर्द आहे 2012 पासून समालोचनाची, 13 वर्षाची, परंतु असे व्ह्यूज टेलिकास्टमध्ये भरपूर कमी वेळेला पाहायला मिळतात. आणि पहिलं षटक खूप चांगलं राहिलं. टीम जागृती स्पोर्ट्ससाठी पहिल्या ओव्हरमध्ये धावा झालेल्या 14. मुकेश दासच्या शेवटच्या बॉलवर मारलाय षटकार, तो देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बरोबर लॉंग ऑफला. देखिए 14 विकेट लिए लेकिन 14 रन भी दिए. इरादे साफ कर दिए जागृति स्पोर्ट्स ने. ये मुकाबला रंग लाके रहेगा. बने रहिए हमारे साथ. डोंट गो वे, स्टे ट्यून विथ अस. मरता क्या ना करता. सामने की ओर से गेंदबाजी के लिए अब अमय आगासकर को बुलाया गया है. अबे आगा से आए हैं. देखिए इनका जो बॉलिंग एक्शन है, फील्ड की जमावट पे नजर डालते हैं. विकेटों के पीछे 3 खिलाड़ी हैं. ओहो, ये भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट. केतन मात्रे स्पेशल 6 रन. पद्धतीने गाणे लावलंय हा गुन्ह्यात भेटू शकतच नाही. हा बॉल पहा कुठे पाठवलाय, ऑन साइडला, दे धक्का घे छक्का. जसा बॉल स्लॉट मध्ये पडला त्याच्यानंतर उंची पहा कशी गाठली. काय बॅटचा स्विंग होता. ताकद, नजाकत आणि टायमिंगचा मिलाफ पाहायला मिळाला. आणि ज्या वेळेला समोर बॉल पडतो ना केतन मात्रेच्या, त्यावेळेला तो थांबतच नाही, तो बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतो. कडक सिक्सर. केतन मात्रे, जज्बा, जुनून, मेहनत का दूसरा नाम है. शेर को आप पिंजरे में रखो या जंगल में, खतरनाक दोनों तरफ रहता है. व्हाट अ स्टार्ट. केतन मात्रे ने महाराष्ट्र का कोहिनूर बनने में जो मेहनत की है वह आपके सामने है. यहाँ पर जागृति स्पोर्ट्स वाले भी ऐलान कर चुके हैं, हार या पार. गोरख मामा यांच्याकडून पारितोषिक आहे
केतन मात्रेसाठी सलग 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रेक्षकांनी बाउंड्रीच्या बाहेर झेल टिपला तर 200 त्यांचे आणि 500 कमिटीचे देखील आहेत. असे टोटल 700 रुपये तुम्हाला दिले जातील शेवटच्या सामन्यापर्यंत. ओ काय फटका आहे, उलटा मारलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक खणखणीत चौकार. रनों का दूसरा नाम केतन मात्रे, कॉन्फिडेंस का दूसरा नाम केतन मात्रे, जीत का दूसरा नाम. रिवर्स शॉट खेला था बैकआउट पॉइंट पे 4 रन. हमें आगा से फिर से उड़ाया है गेंद मिड विकेट पे. तारामंडल में 6 रन. मी मगाशीच म्हटलं होतं हा केतन मात्रे हा थांबणार नाहीये, अनस्टॉपेबल आहे. केतन मात्रेने हा सर्वात दूरवरचा षटकार आहे. जर इथे कॅमेराची लेन्स देखील पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती आहे. मैदानाच्या बाहेर मारतोय केतन, टनाटन बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली आहे. 16 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. हा बॉल गहाळ झालाय. पहा ज्या पद्धतीने बॉल टाकला आणि पहा किती दूर मारलाय. जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये नक्कीच याचा FIR लिहावा लागेल, कारण हा बॉल गायब झालाय, गहाळ झालाय. केतन तसा मारतोय. तुफानी फटकेबाजी सुरू आहे. मी मगाशीच उल्लेख केला होता, जरी या धावा 78 होत्या, 79 करायचे आहेत, तरी देखील केतन जोपर्यंत मैदानामध्ये, विशाल जोपर्यंत मैदानामध्ये, हा सामना जिवंत है. बहुत ही खतरनाक बल्लेबाज है केतन मात्रे. दूर वाले व्यू से देखिए, जा रही है, चली गई गेंद आउट ऑफ पार्क. हाई एंड सम केतन मात्रे, खौफ का दूसरा नाम. क्या बल्लेबाजी कर रहे हैं, क्या खिलाड़ी हैं. ये वो खिलाड़ी है ना कुणाल सर, इनके कंधे पे जितना बोझ डालो ना, इनके कंधे और मजबूत होते. एक्झॅक्ट. आणि तसाच तर खेळ सध्या सुरू आहे. धावा झाल्या 30 धावा झालेल्या आहेत. आणि किती पाहिजे, यस त्याची माहिती देऊ. 3च बॉल झालेले आहेत. क्या कमाल का क्रिकेट. 27 बॉल मध्ये 49 धावा पाहिजे. केतन आणि विशाल तुमच्या माहितीसाठी 27 बॉल आणि 49 धावांची गरज. रन बन नहीं रहे बल्कि बह रहे हैं. फिर से गेंद को लॉन्ग ऑफ पे खेला है, उछाला है, लेकिन फील्डर है. केतन मात्रे आउट. कहानी में ट्विस्ट. मैच होता हुआ अब मैच में वापसी की है SSC ने. आणि जसा झेल टिपला त्याच्यानंतर हे एक्सप्रेशन पहा. मार पडल्यानंतर ज्या वेळेला विकेट येते ना, त्यावेळेला हे एक्सप्रेशन बनतं. 2 वेळा त्याने हे एक वेगळे एक्सप्रेशन दिलंय. परंतु सध्या चर्चा आहे. काय सामना रंगतोय. स्लाइटली लेग कटर होता, ऑफ साइडला बॉल उडवला, डीप मध्ये फिल्डर होता. चांगला झेल. ओम मात्रेने तर या स्पर्धेमध्ये आणखीन एक सर्वोत्तम झेल घेतला याच्या अगोदर, आणि त्याच्यामुळे या खेळाडूची चर्चा आहे. चला तर पाहूया त्या टॉप कॅचेस. त्याच्यामध्ये ओम मात्रेचं नाव आहेच, मी जसा आताच उल्लेख केला होता. त्याच्यामुळे हा सामना चांगला रंगणार आहे. टॉप कॅचेस मध्ये ओम मात्रे आलाय आणि आज देखील त्याने तो अप्रतिम असा झेल टिपलाय. पाहूया त्या टॉप कॅचेस. माइटी महेंद्रचा हा झेल होता, पहिला झेल. त्याच्यानंतर हा ओम मात्रेचा झेल, ज्याची मी मगाशी चर्चा करत होतो, त्याने असाच झेल टिपला होता. ओ काय झेल होता, लाजवाब. मागे धावत जात असताना हा ओम मात्रेचा झेल लक्षात राहील. त्यानंतर विश्वजीत ठाकूरने हा झेल टिपला होता. हा 3रा झेल सर्वोत्तम होता या TDPLचा.
म्हणून तर कॅचेसची देखील चर्चा आहे. आणि जयेश पाटील हा झेल सर्वोत्तम का होता, कारण साई शेलारने त्याच्यानंतर ती स्माइल दिली होती आणि त्याने टाळ्या वाजवल्या होत्या जेपीच्या झेलासाठी. म्हणून तर चर्चा आहे या TDPL ची आणि या टेलिकास्टची. नए बैटर कल्पेश गवारी आए हैं बल्लेबाजी को, कहीं ना कहीं थोड़ा जल्दी कर बैठे केतन मात्रे, लेकिन क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, जर आणि तर नहीं चालत, किंतु परंतु का तो सवाल ही नहीं उठता है. कल देखना है केतन के आउट होने के बाद क्या पलटवार रहेगा. अमय इस मर्तबा गवारी ने गेंद को उछाला है, फील्डर नीचे आ रहे हैं, बैक टू बैक दूसरा विकेट अमय आगासे का. और अब SSC डोंबिवली मैच में वापसी करती हुई. थेट हे यायला पाहिजे होते पुढं, कारण अमय आगासेने तो नाद केलाय. सुरुवात झाली होती 6-4-6 आणि त्यानंतर 2 विकेटने. काय खेळ रंगतोय. हा होता केतन. पहिला बॉल पाक किती उंच गेला होता, गगनचुंबी सिक्सर होता. त्याच्यानंतर उलटा मारला होता, चौकार आला होता बॅकवर्ड पॉइंटला. त्याच्यानंतर जो बॉल होता तो डायगर पोलीस स्टेशन मध्ये त्याची FIR लिहिण्यात आली होती, तो गायब झाला होता. हा तिसरा षटकार होता आणि मग आली विकेट. ओम मात्रेचा तो झेल आणि त्यानंतर काहीसा पुटपुटला तिथे अमय आगासे आणि त्याच्यानंतर आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक 2 धक्के. आणि हे टेलिकास्ट तुम्ही पाहता ना, हे सगळं इंटरनॅशनल लेवलचं टेलिकास्ट केलं जात आहे. बस याच सिक्वेन्सने सगळ्या गोष्टी IPL जर तुम्ही पाहत असाल तर दाखवल्या जातात. काय टेलिकास्ट आहे. अमय आगासे मात्र बॅक टू बॅक 2 विकेट घेतोय आणि हे पा प्रेक्षक मोठ्या संख्येने चिमुकली देखील या स्पर्धेचा आनंद घेते. पैक क्राउड आप देख रहे हैं, सभी का हार्दिक स्वागत है. हैट्रिक पे आ गए अमय आगासे. कमाल का क्रिकेट हो रहा है. नए बैटर कमलेश पाटिल आए बल्लेबाजी को. पैक क्राउड, तीर रखने की जगह नहीं है. GTC बिग बॉस ऑफ टेलीकास्ट. हैट्रिक गेंद इस मर्तबा कवर ड्राइव के हवा में, लेकिन इनफील्ड के ऊपर से गेंद कवर बाउंड्री की तरफ जा रही है. अब जाके उसे रोका है, लेकिन इस बीच 2 रन बना लिए बल्लेबाज कमलेश पाटिल ने. कमलेश का खाता खुला 2 रन से. कुल स्कोर 2 ओव्हर की समाप्ती 32 रन 2 विकेट. नक्कीच 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 32 धावा झाल्यात, 2 विकेट आल्यात. परंतु आपल्या या आयोजनामध्ये नुकताच निळजे गावचे भूमिपुत्र अजय पाटील यांचं इथे आगमन झालंय. बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये मोठं नाव कमवलंय आणि ठाणे श्री हा किताब जिंकलाय. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. वेलकम अजय पाटील. अप्रतिम कामगिरी तुम्ही करताय. मला अजूनही आठवतंय 4थ्या क्रमांकापासून 1ल्या क्रमांकापर्यंत जी तुम्ही झेप घेतली, ही गरुड झेप नेहमीच आठवणीत राहील या निळजे ग्रामस्थांना देखील आणि आम्हाला देखील. क्रिकेट या क्षेत्रापासून झालेली सुरुवात आणि अजय सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. मिस्टर GTC जल्पेश तिथे उपस्थित आहेत, राज पाटील तिथे उपस्थित आहेत आणि केतन पाटील तिथे उपस्थित आहेत. आणि अजय, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आता ठाणेश्री तुम्ही पटकावलंय. पुढे भविष्यात तुम्ही भारताचं देखील प्रतिनिधित्व कराल हीच अपेक्षा नक्कीच हृदयापासून करतोय. आई एकविरे चरणी प्रार्थना करतोय की निळजे गावाचं नाव तुम्ही नेहमीच अतिशय वर ठेवाल आणि या प्रसंगी ही प्रार्थना इथे आणि ही सदिच्छा इथे व्यक्त करतोय. परंतु कॅचेसवर नजर टाकूया. स्पर्धेमध्ये कशा कशा कॅचेस घेतल्यात. मयूर दातीलकर हा तर खेळाडू सुपरमॅन आहे. हा फडकेपाडाचा खेळाडू अप्रतिम कामगिरी नेहमीच करत असतो. काय झेल टिपला होता मयूर दातीलकरने. काल काय फटकेही मारत होता. संकेत मोरे हा जो झेल होता ना महेंद्र मागेचा, इथून तर सामना फिरला होता. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 32 कॅचेसवर एक नजर टाकतोय आपण. संकेत मोरेचा अप्रतिम झेल होता. लाजवाब झेल्स पकडायला लागलेले होते सर्वच खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर बॉबी भोईर, केतन म्हात्रेचा हा झेल होता. 2-3 अटेम्प्ट लागले बॉबी भोईरला. बॉबी झोपला परंतु झेल सोडलेला नव्हता. काय झेल टिपले गेले त्या संपूर्ण स्पर्धेत. विजय पवार हा बेस्ट कॅच आहे. हा स्पर्धेतला बेस्ट कॅच आहे. उडता विजय आणि तो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहे सध्या. विजय पवारचा हा सर्वोत्तम झेल होता.
मरता क्या ना करता कप्तान मुकेश दास कंटिन्यू है। पहले ओवर में 14 दिए, लेकिन अभी तक टीडीपीएल में 14 विकेटें भी लिए। सामना करेंगे उनका बैटर विशाल पाटिल। मुकेश दास लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, विशाल को ऑफ स्टंप के बाहर देखा, बाला छोड़ दिया वाइट। 1 रन और स्कोर में आता हुआ जागृती स्पोर्ट्स का स्कोर 33 रन 2 विकेट। आणि हा तो विजय ज्याने या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल टिपलाय। 24 बॉल मध्ये 46 धावा करायचेत, अजूनही मॅच ऑन आहे। जरी 2 विकेट गेल्या तरी देखील कमबॅक केलंय एसएससीसी डोंबिवली या संघाने जागृती स्पोर्ट्सच्या विरुद्ध। एसएससीसी डोंबिवली देखील हा सामना सोडणार नाहीयेत, मजा येईल या मॅच मध्ये। दास इस मर्तबा कंट्रोल पुल शॉट है, पीछे प्रोडक्शन है, गेंद उन तक पहुंची नहीं है। हाना चल रही है, खतरा हो सकता था, लेकिन खतरे को महसूस करते हुए अपने कदमों को वापस खींचा कमलेश ने। फटका बरोबर पुल केला होता, जसा बॉल फिरला तसाच मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये थ्रो आला आणि त्याच्यानंतर कमलेशची देखील एक रिॲक्शन होती। पहिले विशालने कॉल केला चल धाव, आणि त्यानंतर कमलेशची रिॲक्शन पूर्णपणे सगळं काही सांगून जाते की काय करतोय। या महत्त्वाच्या सामन्यामध्ये रनआउटची शिकार होऊन चालणार नाहीये। 23 बॉल आणि 45 धावांची गरज आहे। 23 बॉल 45 रन। मुकाबला हो सकता है आखिरी गेंद तक जाए, मुकाबला हो सकता है सुपर से ऊपर हो, मुकाबला हो सकता है सुपर ओवर तक जाए। 17,000 के ऊपर व्यूअर्स इस वक्त ऑनलाइन हमसे जुड़े हैं, आप सभी का आभार। वेलकम ऑल ऑफ यू। मुकेश दास फील्डिंग का मुआयना ले रहे हैं, सामना कर रहे हैं बल्लेबाज कमलेश पाटिल। 2 पे बल्लेबाजी कर रहे हैं। विशाल पाटिल ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है, 2 चौके और 1 सिक्सर जरा है। कुल मिलाकर 7 गेंदों पे 15। पैक क्राउड नजर आ रहा है टीडीपीएल में। कमलेश को आरे बल्ले से जमीन के सारे स्क्वायर लेग अंपायर की बगल से खेला डीप स्क्वायर लेग में, और जहां 1 रन था वहां 2 रन लिए। इसे कहते हैं चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को। वा वा, धावा इथे पळून काढल्या जातात। ही रात्री केलेली चोरी आहे। ऑलमोस्ट 8:40 काय धावा चोरल्यात, 2 धावा इथे पळून काढल्या। टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आकार घेते। धावा झालेल्या आहेत 36। आता 22 बॉल आणि 43 धावांची गरज आहे। 22 बॉल 43 धावा। मुकेश दास विचार करतोय कुठला बॉल टाकू पुढचा। समोर कमलेश आहे। मुकेश दास, कमलेश को इस मर्तबा ऊपर लगी है, गेंद सरक गई है डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन, लकी बाउंड्री। चूक केल्यासारखी जाणवली मला, परंतु पाहूया ऍक्शन रिप्ले सर्व काही सांगून जाईल। बॅटची कडा घेतली वरची, तिथे तयार होता, त्याला हुलकावणी दिली, पोचू शकलेला नाहीये बॉल पर्यंत, आणि या 4 धावा येत असताना पाहायला मिळतात। एकूण एक धाव महत्वाची या मॅच मध्ये। हा टॉप व्ह्यू समोर मारण्याचा प्रयत्न होता आणि फाईन लेगला बीट करून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे। हा सामना कमालीचा रंगतो। या चौकाराच्या मदतीने धावा झालेल्या 40 या मॅच मध्ये धावा करायच्या 79। कुठेही जाऊ नका, हा सामना रंगतोय। साई शेलार आणि निलेश मात्रे यांचा संघ आहे एसएससीसी डोंबिवली। दुसऱ्या बाजूला जागृती स्पोर्ट्स आहे, ते देखील काही कमी नाहीये, ते देखील चांगली लढत देतील। रन पूरे मिले हैं, चौका आया था। फोन पे से पेमेंट मिले या गूगल पे से, मिलना पूरा चाहिए। ऑफ स्टंप के बाहर बहुत दूर कर बैठे हैं, नो बॉल। देखिए साइड आर्म गेंद करने की कोशिश की थी बाएं हाथ के बैट्समैन के लिए, लेकिन बहुत दूर कर बैठे। आणि दुसऱ्या बाजूला जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीचे संघमालक हरीश पाटील आणि राहुल पाटील हे देखील सगळ्यात महत्त्वाचे संघमालक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून। नो बॉल आलाय म्हणजेच आता फ्री हिट असणार आहे, परंतु पाहूया देखिए साई शेलार भी थोड़ा चिंतित नजर आ रहे हैं, किरण पवार भी
ये ऊपर लग के गेंद गई थी, चौका जरूर मिला था। कहते हैं कि आपको पेमेंट पूरा मिलना चाहिए। फ्री हिट आता हुआ। परत एक वेळा मी सांगतोय, फक्त 10 सेकंदच्या आतमध्ये रिप्ले पाहायच्या अगोदरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या। फ्री हिट आहे, नो बॉल दिलाय। कमलेश पाटिल, ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा। सामना करे दास का, स्विंग किया, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, तेज आउटफील्ड। ओ माय गॉड, क्या एफर्ट है वहां पर। गोली की रफ्तार से गेंद जा रही थी, अपने आप को झोंका था वहां पर, लेकिन इस बीच 3 रन बने और तालियां बज रही है उस फील्डिंग के लिए। फिल्डिंग तर तेवढीच चांगली होती आणि त्यातल्या त्यात 3 धावा पळून काढलेल्या आहेत। अजय पाटील सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत, ठाणेश्री झालेले आहेत, केतन पाटील तिथे आहेत, त्यांच्या जवळचे मित्र आणि त्याचबरोबर राज पाटील, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। परंतु 3 धावा काय प्रचंड वेगाने कंप्लीट केल्या। हाफ आर्म पूल केला होता, डीप मध्ये फिल्डर आला, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून। पंकज माळी भाटाळेचा खेळाडू, तत्पूर्वी कमलेश देखील प्रचंड वेगाने धावला आणि 3 धावा त्याने कंप्लीट केलेल्या आहेत। टीमची धावसंख्या आता या ट्रिपलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 44-44। क्या कमाल का क्रिकेट हो रहा है, क्या जिद्दी क्रिकेट हो रहा है, क्या अपने आप को झोंका जा रहा है। जान हथेली पे लेकर दोनों टीमें परफॉर्म कर रही है। मैं अक्सर कहता हूं कि किरदार बदल जाएंगे, कहानियां बदलेंगी, कमेंटेटर्स बदल जाएंगे, अंपायर्स बदल जाएंगे, टीमें बदल जाएंगे, ऑडियंस बदल जाएंगे, स्पॉन्सर बदल जाएंगे। नहीं बदलेगा तो क्रिकेट का चार्म, क्रिकेट का ग्लैमर, क्रिकेट की खूबसूरती, क्रिकेट की शोभा, क्योंकि किताबों पे धूल बैठ भी जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती है। 20 बॉल 35 धावा करायचे। एक मेसेज आलाय डगआउट मधून, केतन मात्र स्वतः तो मेसेज घेऊन आलाय। कंपॅरिझन जर पाहिलं तर या स्टेज मध्ये कुठे होती टीम एसएससीसी डोंबिवली। 35 धावा त्याने केल्या होत्या, विकेट गमावलेली नव्हती आणि दुसऱ्या बाजूला 44 धावा केलेल्या जागृती स्पोर्ट्सने, म्हणजेच काय 9 धावाने पुढे आहे जागृती स्पोर्ट्स, परंतु 2 विकेट त्यांनी गमावल्या आहेत। विकेटचा फॅक्टर देखील तेवढाच महत्त्वाचा ठरू शकतो, कारण हा सामना कमालीचा रंगणार आहे। पहिला सामना सुपर ओव्हर मध्ये पाहिला, दुसरा सामना देखील तशाच स्टेज मध्ये येऊन पोहोचलाय। 20 बॉल 35 धावा। मुकेश दास बैकफुट पे गए, कट किया है बहुत ही खूबसूरती के साथ, पीछे प्रोटेक्शन है, डीप कवर पॉइंट पे बढ़िया थ्रो पहुंचा था, 1 रन। सबसे बड़ी बात कुणाल सर ये कि अभी तक मुकेश दास जिन्होंने के इस टीडीपीएल में 14 विकेटें लिए, लेकिन दूसरा ओवर कर रहे हैं, अभी तक उनको विकेट नहीं मिला है। ये बहुत कम देखने को मिलता है। मुकेश दास 19 गेंदों में 34 चाहिए। ये मैच भी बहुत ही कट टू कट जा रहा है। सेंसेशनल फिनिशिंग हो सकती है इस मैच की। मुकेश दास कमलेश पाटिल के लिए लॉब कर दिया है, पीछे खिलाड़ी है, क्या पहुंच पाएंगे, नहीं। लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने कोशिश जरूर की थी मिड ऑन पे कैच लेने की, सफल नहीं हुए। ओव्हरची होते समाप्ती। 18 बॉल आणि 32 धावांची गरज आहे। परत एक वेळा सांगतोय, दोन्ही टीमचे कॅप्टन लक्ष देऊन ऐका, 18 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जागृती स्पोर्ट्सला। परंतु बाउंड्री सो फार आतापर्यंत आलेल्या चौकार षटकारांवर एक नजर टाकूया। पहिलाच बॉल फुलटॉस होता, तिथे चौकार वसूल केला होता, काय फलंदाजी केली होती विशालने। त्याच्यानंतर हा हाफ आर्म पूल करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला होता या बॉलला, आणि मग समोर मारलेला षटकार जो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला होता, 12th मॅनने तो झेल टिपला होता बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये। मग केतनचा धमाका, केतनने हा पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला, मग उलटा चौकार मारला आणि मग केतनच्या बॅट मधून एक उत्तुंग गगनचुंबी षटकार आला। तो बॉल अजूनही आम्ही शोधतोय, एवढा दूरवरचा षटकार केतन मात्रेचा होता आणि मग केतनची विकेटही आली आणि मग आला खेळाडू मैदानामध्ये कमलेश, आणि कमलेशच्या बॅट मधून देखील चांगला खेळ तर दिसतोय आणि असा खेळ या डावामध्ये आतापर्यंत रंगलाय। विशाल पाटील अजूनही तग धरून खेळतोय, दुसऱ्या बाजूला कमलेशच्या बॅटमधून एक चौकार आलाय। टीम हर्डल पाहायला मिळते एसएससीसी डोंबिवलीची। 18 चेंडू आणि 32 धावा करायचे आहेत जागृती स्पोर्ट्सला। 18 गेंदों में 32 रन चाहिए। मैच का क्लाइमैक्स लिखने के लिए मैं आवाज दूंगा मिस्टर आईपीएल सर कुणाल दाते को कि मौसम गुल की तरह शहर में आऊंगा तेरे, हर तरफ फूल खिलाऊंगा, चला जाऊंगा,
मैंने ये जंग नहीं छेड़ी, यहाँ अपने लिए तख्त पे तुमको बिठाऊंगा, चला जाऊंगा. चौकार आणि षटकार आलेत परंतु विकेटही आल्यात. 2 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत या डावामध्ये आणि विकेट गेल्या होत्या केतन मात्रेच्या स्वरूपात. पहिली विकेट होती केतनची जिथे ओम मात्रेचा सर्वोत्तम झेल पाहायला मिळाला आणि मग आउट झाला फलंदाज कल्पेश गोवारी पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार. ही कहाणी आतापर्यंत लिहिली आहे या मॅच मध्ये, परंतु कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या स्पर्धेचं विश्लेषण ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग GTCच्या वतीने. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 32 करायचे आहेत. सुपर 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी हा संघर्ष आहे सुपर 6चा. 18,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात. या सामन्याचा हा आकडा अजूनही वाढेल. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना कट केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला डीप मध्ये पाठवलंय. ओ एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव. ज्या पद्धतीने वेगाने धावतोय कमलेश पाटील, पहिली धाव कंप्लीट केल्यानंतर अर्ध्या पिचवर तो होता. त्याने पाहिलं विशालकडे आणि सांगितलं धावणार आहे बाबा. वडावली बी को बिलोंग करते हैं ना कमलेश पाटिल? पूरी यस, दोनों भाई हैं. देखिए सिर्फ विशाल पाटिल को निकालिए और बाकी वडावली बी के सभी खिलाड़ियों को आप एक रिक्शा में ला सकते हैं. 17 मध्ये धावा करायचे 30. शॉर्ट बॉलचा वापर, परत एक वेळा पूल चांगला आहे, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, खरा फिल्डिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. विशालच्या बॅटमधून येतोय चौकार. में फील्डिंग अपने पैरों पे कुल्हाड़ी मारना है. 4 धावा आल्यात. परत समोर फोर्स केलाय, बॉल हवेत आहे, मिड ऑन खाली, झेल टिपलाय, फलंदाज विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी विकेट इथे मिळवली आहे अमय आगासेने. मागच्या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक 2 धक्के दिले होते अमय आगासेने आणि या ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवर 2 धावा, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तिसऱ्या बॉलवर विकेट आली आहे आणि आता मात्र कुठेतरी कमबॅक होतोय SSCC डोंबिवलीचं. खेला था वहां पे ऑफ स्टंप के बाहर की गेंद को फोर्स करना चाहता, बॉटम ऑफ द बैट लगी थी और जो विकेट चाहिए था SS CC डोंबिवली को वही विकेट मिलता हुआ. 15 बॉल मध्ये आता 26 धावा करायचे आहेत. कमलेश पाटील 6 बॉल मध्ये 13 धावा त्याच्याकडून झाल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजीसाठी आशिष मेहरुल, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू या टीमचा आता मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. प्रत्येक जण मैदानातल्या खेळाडूंबद्दल चर्चा करतोय, परंतु कोणालाच माहित नव्हतं की आशिष मेहरुल देखील आता मैदानामध्ये येणार आहे आणि आता तो आलाय. 15 चेंडू आणि 26 धावा. मॅच ऑन कंपॅरिझन पा. SSCC डोंबिवली 45 वर 1 होते आता या स्थितीमध्ये आणि जागृती स्पोर्ट्स 53 ला 3 आहेत, म्हणजे ते 9 धावा आणि कधी कधी 8 धावा अशा पुढेच राहिलेल्या आहेत त्यांच्या कंपॅरिझनच्या बाबतीत. इथे 8 धावा ते पुढे आहेत. 3 फलंदाज मात्र बाद झाले होते. 15 बॉल आणि अजूनही 26 धावांची गरज आहे. अमय आगासे ने चांगलं कमबॅक केलंय, परंतु मुकेश दासने त्याच्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 29 धावा खर्च केल्यात. ही देखील या मॅचची कहाणी होऊ शकते. परत एक वेळा बोल तयार. पुढचा बॉल अमय. आल्या आल्या उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता, विकेट कीपरने बॉल अडवला, डायरेक्ट हिट लागला तर चित्र वेगळं असतं. परंतु कमलेश जसा बॉल स्टंपच्या आजूबाजूने गेला, कमलेश दुसऱ्या धावेच्या शोधातही होता. पंचांचा इशारा लेग बाय. जोखिम लिया था वहां पे और बच गए वहां पे मेहरुल. ये देखिए रिवर्स शॉट खेलने की कोशिश, थ्रू पहुंचा, ओ माय गॉड, जस्ट मिसिंग द स्टंप. सही है सर, जस्ट मिसिंग द स्टंप.
चवळून गेला स्टंपचा हा बॉल. 14 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. आणि सिद्दीक भाई ज्यावेळेला ओ माय गॉड बोलतात त्यावेळेला जल्पेश बरोबर सिद्दीक भाई यांच्यावर लक्ष ठेवून असतो, कारण ती चर्चा आम्ही त्या दिवशी केली आहे. कारण या स्पर्धेमध्ये सध्या तुम्ही पाहताय अफलातून मॅचेस रंगलेले आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे, शेवटची रात्र आहे. 54 धावा झाल्या, 3 फलंदाज बाद आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावर ठाणे श्री अजय पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. आणि काय चांगला प्रवास राहिला अजय पाटील यांचा. हळूहळू ते यशाची शिखरे चढतायत. केतन पाटील त्यांचेच जवळचे मित्र. पुढचा बॉल हलक्या हाताने ढकललाय बॉल. पुश करा, खुश रहा. 1 धाव तर मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न. कमलेश धावलाय. नो स्ट्रायकिंग एंडला बॉलच सापडलेला नाहीये. याच्या पायाला भिंगऱ्या लागल्यात की काय हा प्रश्न आता मला पडलाय. काय वेगाने धावतोय. आणि एखाद्या रनवे वरून विमान ज्या वेळेला टेक ऑफ करतं त्यावेळेला जो स्पीड धारण करतो ऑलमोस्ट 250, 300 ते 400 किलोमीटर पर आवरचा, तसा धावताना दिसतोय हा खेळाडू. परंतु इथे नक्कीच शर्यत जिंकलाय 2 धावांची. देखिए नीलजे के पीछे जो जंगलात है उसमें हिरन है या नहीं, लेकिन मैदान में तो हिरन भाग रही है कमलेश के रूप में. ये देखिए मौका गवा दिया वहां पर. आता चीता है कि बिबट्या है हेच मला समजत नाहीये. चिप शॉट बहुत अच्छा खेला था. माइकल बेवन की याद ताज़ा हुई थी जिस तरह से कमलेश ने जानबूझकर चिप किया था लॉन्ग ऑन पे. आणि आता असंही वाटतं की शिरूर आणि जुन्नर वरूनच हा खेळाडू आलाय की काय, कारण तिकडे जास्त अधिवास आहे बिबट्यांचा. परंतु सध्या मैदानामध्ये समीकरण आहे 13 बॉल 23 धावा. 13 चेंडू आणि 23 धावा करायचे आहेत. हा सामना कमालीचा रंगतोय. रनआउट होता होता वाचलाय मी म्हणेन आशिष मेरुल. कारण कमलेश तर या साईडला म्हणजेच आमच्या विकेट किपर एंडला पोचला होता. आशिष मेरुलची विकेट धोक्यात होती. मग केलं काय हा प्रश्न आहे. हा बा टॉप अँगल हलक्या हाताने ढकललं, टॅप केलं, थ्रो आला डीप मधून. आणि हा थ्रो विकेट किपर एंडला आला. तिथे कमलेश आपसुकच पोचला होता. चुकीच्या एंडला थ्रो केलाय. आशिष मेरुलची विकेट तुम्हाला घेणं गरजेचं आहे, कारण तो देखील तेवढ्याच ताकदीचा बॅटर आहे. आता समीकरण आहे 13 बॉलमध्ये 23 धावा. अमय आगाशाने खरोखर इम्प्रेस केलंय या महत्वपूर्ण मॅच मध्ये मला. कारण मुकेश दास महागडा ठरला, त्याच्या विरुद्ध आक्रमण झालं अमय आगासेच्या विरुद्ध केतन मात्रेचं, परंतु त्याने नंतर विकेट घेतल्यात. मजा येईल या मॅच मध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. TDPL चं हे 5वं पर्व आणि 5व्या पर्वातच आहे सर्व, कारण ही स्पर्धा आणली आहे जल्पेश भोईर, तेजस पाटील आणि सुशील पाटील यांनी हाफ आर्म पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न अलगद सहज केला जाईल, कारण कमलेश धावतोय. 2 धावा इथे मिळतील. कमलेशच्या खात्यामध्ये 21 करायचे आहेत. आता बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 12 चेंडू आणि धावा करायचे आहेत 21. देखिए कुणाल सर, पेनल्टी मेड ओवर कौन करता है ये भी एक सवाल है, लेकिन मेरा अपना मैच कहना है कि मैच में अभी बहुत जान बाकी. 12-21 का इक्वेशन है. इसी तरह का मैच चैलेंज लग रहा था कि एक तरफा जीत रही है और मैच सुपर ओवर में गया. बहरहाल कमलेश पाटिल अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. ये सोच विचार चल रहा है. हमें आगासे ने बहुत अच्छी गेंदबाजी की. आपने देखा कि जब क्लोज उनको दिखाया जा रहा था तो पसीना, ठंडी में पसीने उनके चेहरे और गर्दन पे थे. कहते हैं कि पानी से नहाने वाले लिबास बदलते हैं और पसीने से नहाने वाले इतिहास बदलते हैं. आतापर्यंत 3 वेळेला हे कंपॅरिझन दाखवण्यात आलं. 2 वेळेला तर आघाडीवर होता संघ जागृती स्पोर्ट्स, परंतु हे तिसऱ्यांदा ज्यावेळेला कंपॅरिझन दाखवलं ना 4थ्या ओव्हरमध्ये, त्यावेळेला आघाडीवर होती टीम SSCC डोंबिवली. 61ला 1 होते आणि 58ला 3 आहेत जागृती स्पोर्ट्स. म्हणजेच काय तर 3 धावा पिछाडीवर आहे सध्या जागृती स्पोर्ट्स. परंतु अजूनही सामना संपलेला नाही. शेवटी महत्व कशाला आहे? रिझल्टला. तुम्ही सगळ्यात शेवटी तुमच्या नावाच्या पुढे काय लागतं, किती धावांनी तुम्ही जिंकलात, किती विकेटनी जिंकलात, याला जास्त महत्व आहे. 12 चेंडू आणि 21 धावा करायचे आहेत. कारण शेवटचे जे षटकं होते ते खूप चांगले पडले होते. खास करून कमलेश पाटीलचं षटक आणि भूषण पाटील यांनी शेवटच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 17 धावा आल्या होत्या. त्याचमुळे तो दबाव बनला होता टीम SSCC डोंबिवलीवर. परंतु हा सामना जिवंत आहे. हा सामना पैसा वसूल होईल याची ग्वाही आताच देतोय, कारण ही लढत जी आहे ती आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करते. 21,000 प्रेक्षक आपल्याबरोबर ऑनलाईन आनंद घेत आहेत GTC या वाहिनीवर. लोकल क्रिकेटला ग्लोबल करण्याचं प्रामाणिक काम सुशील पाटील, आमचे जवळचे मित्र जल्पेश भोईर आणि युवा उद्योगपती
डायगर गावचे तेजस पाटील यांनी करून दाखवलंय. 12 बॉलमध्ये धावा करायचे 21. काय सामना रंगतोय. हळूहळू क्षेत्ररक्षणाची इथे व्यूहरचना बदलली जाते. क्षेत्ररक्षक भरपूर एका बाजूने दुसऱ्या बाजूला ट्रॅव्हल करतायत. ट्रॅव्हलिंग प्लॅन सगळ्यांचे इथे झालेले आहेत. परंतु आता परत एक वेळा हा रणसंग्राम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना डू ऑर डाय मॅच मध्ये अप्रतिम असा सामना रंगतोय. पैसा वसूल मॅच रंगते. गोलंदाज झालाय विजय पवार. विजय पवारने बॅटिंग चांगली केली. जो विजय पवार झेल चांगला घेऊन गेलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये, सर्वोत्तम झेल, आणि आता तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. आडिवली गावचा हा खेळाडू चर्चेमध्ये असतं. आडिवली गाव. पहिला बॉल, बॅटची कडा, फ्लाय स्लिप, विकेट आली आहे. मी मगाशीच म्हटलं होतं चर्चेमध्ये असतं आडिवली गाव, कारण तिथे मथुर देखील आहे. आणि आता विजय पवारचा हा बॉल विकेट घेऊन चाललाय. फलंदाज बाद. कौन थे आशीष महरूल, कितना दूर से खेले. इतने दूर से तो आप गाड़ी भी नहीं पकड़ सकते. खराब शॉट, मोटा सिरा लगा, गेंद फ्लाई स्लिप में पहुंची. बहुत बड़ी विकेट. अब एक है कुणाल सर, तीर बदल के देखा था एसएससी खंबाले वालों ने, आप निशाना बदल के देख रहे हैं. खांबाळपाडा हा संघ आहे आणि आपण पाहतोय आता या मॅचची कहाणी अशी आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये 21 धावा करायच्या आहेत. अकरा बॉल 21 रन. हा सामना रंगतदार अवस्थेत. परत एक वेळा बोलत तयार. राहुल आलाय. ओ पंच, कडक पंच राहुल दहिसरचा. राहुलने दिली पहिल्याच बॉलवर हुल आणि बॉलला केले गुल. हा येतोय षटकार. जितने ऊंचे कद के हैं, लॉन्ग हैंडल को यूज किया है, ऊंची बैकलिफ्ट से ये देखिए हैमट करते हुए पंच किया. थंपिंग एक्स्ट्रा कवर ड्राइव 6 रन. शोर क्या उभरा था जब शॉट खेला गया. कडक पंच राहुलचा दहिसरचा खेळाडू आहे. ओ परत एक वाला ढगात लाइटिंग. वा वा वा, खतरनाक. हा तो षटकार. आमची पीसीआर रूम आहे, प्रोडक्शन कंट्रोल रूम, जीटीसी. बरोबर तिथे हा बॉल फेकलाय आणि इथे निराशा अगदी स्पष्ट आहे विजय पवारच्या चेहऱ्यावर. मोठा फटका हा पीसीआर रूमच्या दिशेने ठोकलेला षटकार आहे. बॉलची मागणी इथे केली जाईल कारण आता समीकरण आहे 9 चेंडू मध्ये 9 धावा. लग रहा है राहुल की कलाइयां फौलादी लोहे की है. जिस तरह से वो बैकफुट पंच खेल रहे हैं, पहला पंच किया था, दूसरा फोर्स किया था इंतजार करके. और इस तरह के शॉट खेलने के लिए आप में बहुत ताकत होना चाहिए. जिस तरह ऑस्ट्रेलिया के एंड्रयू साइमन शॉट खेला करते थे. 9 बॉल मध्ये 9 धावा. यस, अँड्रू सायमन. होटांवर ती व्हाईट लिपस्टिक आणि त्यातल्या त्यात ती कॉन्ट्रोवर्सी हरभजन सिंग बरोबर झालेली, मंकी गेट, आणि त्यातल्या त्यात त्याचे लांब सडक केस, याच्यासाठी तो प्रसिद्ध होता. परंतु 9 बॉल 9 धावांची गरज आहे. आणि काय ते फटके पहा. पंच समोर आणि त्याच्यानंतर लॉंगॉनला 6. बॅटची आतमधली कडा घेतलीये. फाईन लेग आहे. रनआउटची संधी आहे. परंतु ज्या बाजूला कमलेश धावतोय त्या बाजूला रनआउट तुम्ही विसरूनच जा. त्या बाजूला हा आपसुकच पोचून जातो. 8 बॉल 8 धावांची गरज आहे. पहिला सामना सुपर ओव्हर, दुसरा सामना सुपर ओव्हर होईल का? 8 गेंदे 8 रन. अगर मैच को जिंदा रखना है तो ये 2 गेंदें बचानी होंगी विजय पवार को.
कि हमारे तमाम दर्शक, पैक क्राउड आप देख रहे हैं, सभी का हार्दिक स्वागत है जो TDPL में रंग भर रहे। बिना इन चाहने वालों के क्रिकेट और स्पर्धा अधूरी रहती। 8 बॉल आणि 8 धावांची गरज आहे। पहा प्रेक्षक किती खुश आहेत जेव्हा त्यांना कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये टिपलं जातं, त्यांना माहिती आहे पैसा वसूल झालाय। या क्रीडांगणावर येत असताना हलक्या हाताने फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला, रनआउटची संधी अंडरआर्म थ्रो होईल तोपर्यंत राहुल आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित आहे। एक धाव इथे कंप्लीट केली जाईल, म्हणजेच काय 7 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे। आज पॅक क्राऊड पाहायला मिळते। हे संपूर्ण क्रीडांगण हे दणानून सोडले या प्रेक्षकांनी। शिट्या टाळ्यांचा गजर होतोय, कारण हे सर्व प्रेक्षक आपापल्या प्रत्येक आवडीच्या खेळाडूंना पाहण्यासाठी येत असतात आणि त्याचमुळे ग्रामीण क्रिकेट आणि त्यातल्या त्या TDPLच्या माध्यमातून सर्व दूर हे क्रिकेट पोहोचलंय आणि ती चर्चा सातत्याने होते। 7 रन आखिरी ओवर में आए थे चैलेंज के। परत पंच, डीप मध्ये फिल्डर आहे, हातात आउट होईल बॅटर। महत्वाची विकेट आली आहे आणि यावेळेला राहुल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन आणि परत एक वेळेला शांतता आहे। जागृती स्पोर्ट्सच्या डगआउट मध्ये स्वतः जागृती तिथे उपस्थित झाली आहे, परंतु सध्या मॅच मध्ये 6 बॉल आणि 7 धावा हे समीकरण है। बिल्कुल यही समीकरण पहले सेमीफाइनल में था और वही समीकरण दूसरे सेमीफाइनल में। चैलेंज और आरवी स्पोर्ट्स के बीच जो मुकाबला हुआ 6 में 7 चाहिए थे और शुभम ने बचाए। ठीक आहे, त्यावेळेला समीकरण हेच होतं, परंतु कॉमेंटेटरची रास जी होती ती एकच होती, सिद्दीक आणि दुसऱ्या बाजूला समीर। आता रास बदलली आहे कॉमेंटेटरची, एका बाजूला कुणाल आहे, दुसऱ्या बाजूला सिद्दीक आहे। परंतु आता या मॅचची कहाणी अशी आहे, 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये समीकरण आहे 7 धावांचं। टेन्शन आहे निलेश म्हात्रे यांच्याकडे देखील जर तुम्ही पाहत असाल तर ते देखील सध्या आपण पाहतोय उभे राहिलेले आहेत। पाहूया इम्पॅक्ट प्लेअर आलाय का। अंपायर ती चर्चा करतायत, एकमेकांशी ते बोलतायत, परंतु हा जो पंच होता डीप कव्हर्सला चांगला झेल तिथे टिपण्यात आला होता। स्वयं खाडे या क्षेत्ररक्षकाने पहा काय ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल टिपला और बहुत रिलैक्स थे वो। मोनिश पाटील आलाय ऋषभ काटेच्या जागेवर, सरवलीचा मोनिश पाटील। शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 7 धावा करायचे आहेत आणि गोलंदाजीसाठी मला वाटतं आतापर्यंत SSCC डोंबिवलीकडून पहिल्यांदाच अनिकेतच्या हातामध्ये बॉल सोपवला। 22,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत। युवा उद्योगपती जलपेश भोईर ज्यांनी GTC ही वाहिनी आणली आणि त्यानंतर वेगळ्या क्षेत्रामध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांना एक वेगळी ख्याती प्राप्त झाली आहे, तसंच काहीसं काम आपले डायगरचे युवा उद्योगपती करताना दिसत आहेत। तेजस पाटील आणि सुशील पाटील यांची ही स्पर्धा तुम्ही पाहताय। TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पर्व 5वं, हा आकडा अजून वाढेल। आता 22 होते, आता 24,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत। 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज। आता गोलंदाजीसाठी आलाय अनिकेत पाटील, पहिल्यांदा गोलंदाजी करतो या लीग मध्ये, याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता। हा जो ट्रम्प कार्ड होता हुकुमाचा एक्का या मॅचला काढलाय असं म्हणायला हरकत नाहीये। पाहूया हा हुकुमाचा एक्का चालतोय का टीम SSCC डोंबिवली साठी। समोर कमलेश आहे, कमलेश सामना फिनिश करेल का आणि मोनिश त्याच्या बरोबरीने खेळण्यासाठी तयार। बिल्कुल देखिए, सर्वेश पाटिल ने जिस तरह की लेग ब्रेक गेंदबाजी की थी, अनिल पाटिल भी उसी तरह की गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। 6-7 का इक्वेशन, पिन ड्रॉप साइलेंस हो चुका है मैदान में। हो एक्झॅक्ट, आणि मुंगीलाही घुसायला आता जागा नाहीये मैदानाच्या आजूबाजूमध्ये। प्रेक्षकांना जर तुम्ही पाहत असाल तर एवढी प्रचंड गर्दी आहे या TDPL मध्ये। एखादी टाचणी पडल्याने तिचा आवाज व्हावा अशी शांतता मैदानामध्ये। कॉमेंटेटरचा एकूण एक शब्द तुमच्या कानावर हॅमर्ड होतोय, परंतु आता 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे। थंडीमध्ये गरम सामना तुमच्या समोर रंगत असताना गोलंदाज तयार अनिकेत। फिरकीपटू आहे, बॅकफुटला जाऊन पंच केलाय, शॉर्ट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून काढले बॉलला, दुसरा धावेचा प्रयत्न, थ्रो, रनआउटची संधी। टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल ऑन फील्ड अंपायर यांच्याकडून। आता पाहायचंय बॅटर आउट आहे की नॉट आउट। परत एक वेळा कहाणी लिहिली जाईल या मॅचची। नाराज है वहां पे, जिस तरह से दूसरे रन के लिए शॉर्ट कवर के हाथों से गेंद गई थी, तीसरे अंपायर की मदद ली गई है। बैकफुट पे जाके खेला था
थ्रो बहुत तेज पहुंचा था पहले बाउंस पर, और ये आता हुआ डिसीजन नॉट आउट. नॉट आउट म्हणजे 2 धावा आता ऍड होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. शेवटी त्या 2 धावा वाढल्यात म्हणजेच काय रन बॉल इक्वेशन आलंय. 5 चेंडूमध्ये 5 धावा हे समीकरण आहे. आपको लगता नहीं कुणाल सर के लिमिटेड ओवर मैचेस में ये जो रन टू बॉल इक्वेशन रहता है ज्यादा सरदर्द रहता है? 6 वेळेला 2-2 धावा धावलाय कमलेश पाटील. हो नक्कीच रन बॉल इक्वेशन नेहमीच डोकेदुखी असतं, कारण काय करू हे समजत नसतं, डोकं सुन्न होतं. 5 बॉल 5. बॅकफुट पंच परत एक वेळा गॅप मध्ये कमलेशचा फटका जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील आणि बॅटला किस करत असताना कमलेश पाहायला मिळाला. येतोय चौकार. स्कोर इज लेवल. अरे दादा सुपला शॉट तू काय शिकला? सुपला शॉट लोकांचा डावा आहे का? सुपला जगह दे बैठे थे हाथ खोलने की. खराब गेंद थी, पीछे रखी हुई गेंद थी, बैकफुट पे गए, गेंद को पंच किया कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. एका धावेची आवश्यकता. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि तो विजयाचा जल्लोष जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीचा. नक्कीच केतन म्हात्रे आणि विशाल पाटील आणि त्यातल्या त्यात कमलेश पाटीलने हा सामना नक्की जिंकून दिलाय. परंतु एक नाव विसरून चालणार नाही. राहुल आला, त्याने हुल दिली. 2 महत्वपूर्ण षटकार त्याने ठोकले आणि जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीने हा सामना 5 विकेटने जिंकलाय. जागृती खुश असेल आणि त्यातल्या त्यात संघ मालक हरीश पाटील नक्की खुश असतील, राहुल पाटील नक्की खुश असतील, ज्या पद्धतीने हा सामना त्यांच्या टीमने जिंकला आणि सुपर 3 मध्ये ते दाखल झाले. चला पुढचा सामना. टॉस जिंकला होता सुहास पवारने, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जय श्रीराम या टीमने. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि हा विजयाचा